आणि प्रश्न रिपीट करा, मी जो विचारला आहे, म्हणजे रेकॉर्डिंग बघणाऱ्याला कळेल. तर सरांनी क्रोनिक डिसीज मध्ये फक्त सोरा आणि जेवढ्या बी 48 रेमेडीज आहेत त्या फक्त अँटीसोरिक म्हणूनच दिलेल्या आहेत. मग अँटीसिपिलिटिक आणि बाकीचे 2 मायझमच्या रेमेडीज कुठे आहे आणि त्या असतील तर मग त्याचं इथं काही उल्लेख का नाहीये, सरांनी ते एक्सप्लेन का केलं नाही. तर त्याचं उत्तर असं आहे का, याचं उत्तर ऍक्च्युअली जसं तुम्ही पुढे क्रोनिक डिसीज शिकाल ना त्यावेळेस तुम्हाला जास्त क्लिअर कट कळेल काय असं का केलं सरांनी. ऍक्च्युअली सोरा हा सर्वात प्राचीन आहे, म्हणजे जर साधारण 3400 वर्ष आपण जर इतिहास शोधला तर तिथंही त्याचे मूळ सापडत नाही. आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती कसं माल प्रॅक्टिस झाली आणि तो सोरा जो पूर्वीचा होता तो कसा बदलत गेला हे आपल्याला कळतं. तसं सिपिलिस आणि सायकोसिसच्या बाबतीत झालेलं नाही. सिपिलिस आणि सायकोसिसचे जे प्रायमरी मॅनिफेस्टेशन आहे म्हणजे शँकर आणि फिगवर्ड्स यांना 2च स्पेसिफिक रेमेडी आहे. त्यांच्यासाठीच्या स्पेसिफिक रेमेडी 2च आहे, म्हणजे शँकरसाठी मर्क्युरी आणि फिगवर्डसाठी तुझा. आणि ते त्या 2 रेमेडीने स्पेसिफिकली ट्रीट केले जाऊ शकतात, त्याला तिसऱ्या रेमेडीची गरज नाहीये. आणि त्या दोन्ही रेमेडी सरांनी एमएमपी मध्ये त्यावेळेस त्या डिस्क्राईब केलेल्या आहे. पुढे ज्यावेळेस मायाझमची ट्रीटमेंट शिकतो त्यावेळेस सायकोसिस कसा बरा करायचा आणि सिपिलिस कसा बरा करायचा सरांनी एक्सप्लेन केलेलं आहे, पण त्यांच्या रेमेडीचं इकडे घेतलेलं नाहीये. आणि इथं फक्त त्या 48 मेडिसिन्स घेतलेल्या आहेत ज्या सोरासाठी आहेत. त्याचं कारण असं आहे का सोरा हा हेड्रायड आहे नाही का, 8 पैकी 7 केसेस या जवळजवळ सर्व सोराच्याच असतात. आणि तो ट्रीट करणं सरांसाठी सर्वात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे असं सरांचं म्हणणं होतं. म्हणून सरांनी त्याच्यावरतीच त्यांचे जे 11 वर्ष काम केलं. कदाचित सरांना पुढे आयुष्य कमी असेल, सरांनी पुढच्या मायाझमवरती पण काम केलं असतं किंवा अजून पण याच्यात अजून रेमेडीज ऍड झाल्या असतात किंवा अजून त्या सोरावरती बरंचसं काम झालेलं नसणार आहे. पण जेवढं सरांच्या म्हणजे सरांच्या हातून जेवढं झालं त्याच्या पलीकडे कोणीच काम केलं नाही. परंतु सरांनी जेवढं काम केलंय ना ते काम दुर्दैवाने आपण बघायचा कंटाळा करतोय, आपल्याला पण माहित नाही. आजचं किंवा नेक्स्ट सेशन जर झालं ना, जेवढं लोकांनी अटेंड केलं त्या लोकांना कळेल का फक्त स्वरासाठी एवढं मोठं बुक लिहायचं काय कारण होतं आणि स्वरा किती मोठा आहे. म्हणजे मी चॅलेंज देऊन सांगतो, ज्या लोकांनी कोरोना डिसीज वाचेल नसेल त्या लोकांनी देशातला किंवा जगातला कुठलाही सेमिनार केलेला असेल तरी सांगतो, जे मी स्वराबद्दल सांगणार आहे, जे हनीमन सरांनी स्वराबद्दल लिहिलेलं आहे त्यातलं तुम्हाला 10% पण माहित नाही. इथपर्यंत डीप आणि इथपर्यंत व्यवस्थित स्वरा फक्त सरांनीच एक्सप्लेन केलेला आहे. तुम्ही जेवढे बी कोणाचे लेक्चर किंवा वेबिनार करत असाल ना, पण ज्या लोकांनी कोरोना डिसीज वाचलेलं नसेल, म्हणजे ज्यांनी वाचलंय ते सोडून इतर कोणी कुठेही किती दिवसाचा कोर्सेस केला असेल तरी मी जेवढा स्वरा शिकवतोय की जेवढा बुक मध्ये सांगितलंय तेवढा शिकवणार आहे तेवढं तुम्हाला कधी कुठेही पाहायला भेटणार नाही. त्याचा प्रत्येक तुम्हाला आजच्या आणि पुढच्याच लेक्चर मध्ये येईल का, हे इथपर्यंत डीप सरांचे विचार होते, इथपर्यंत सरांनी विचार केला होता जिथपर्यंत आपले विचारच पोहोचत नाही. दुसरी गोष्ट, आपला होमवर्क दिला होता तो होमवर्क मध्ये ज्या रेमेडीज आहे ना, आता बघा होमवर्क हा तुम्ही पण केला आणि त्याच्यातलं एक करेक्शन जे म्हणजे त्या प्रिपेअर्स मध्ये चुकलेलं आहे का, कॉस्टिकम हा एमएमपी मध्ये नाहीये. कॉस्टिकम हा फक्त टीसीडी मधला आहे. तर तिथे प्रिपेअर्स मध्ये कॉस्टिकमला आपण ज्यावेळेस ट्रान्सलेशन केलं किंवा त्या बुक मध्ये तसं दिले का त्यावेळेस ते फोर्थ वॉल्यूम आला टीसीडीचा, त्याच्यामध्ये 2 रेमेड्या ऍड झाल्या आणि तिसरी जी रेमेडी ती कॉस्टिकम आहे तिचा उल्लेख त्यांनी एमएमपी मध्ये केला आहे. बट ते एमएमपी मध्ये ते ड्रगच नाही, त्याच्यामुळं एमएमपी मध्ये 16 ड्रग्ज आहे आणि टीसीडी मध्ये 32 ड्रग्ज आहे. त्याची लिस्ट ज्या लोकांनी नंतर सरांनी ती सर्वांनाच दाखवली, ज्या लोकांनी मला होमवर्क सेंड केला होता त्यांच्या करेक्शनसाठी मी प्रायव्हेट प्रत्येकाला टाकलं होतं आणि ती लिस्ट मी आता वाचून दाखवते. फक्त टीसीडी मध्ये असलेले पहिले जे 3 व्हॉल्यूम आहेत त्याच्यामध्ये 15 रेमेडीज होत्या, त्या फक्त टीसीडी मध्येच होत्या. त्या अशा अमोनियम कार, बरायटा कार, कॅल्केरिया कार, ग्रॅफायटिस, आयोडियम, लायको, मॅक कार, मॅगमूर, नॅट्रम कार, नायट्रिक ऍसिड, पेट्रोलियम, सेपिया, सिलिशिया, जिंकम आणि फॉस्फरस. हे 15 रेमेडीज पहिल्या 3 व्हॉल्यूम मध्ये आल्या होत्या. ज्यावेळेस 4th व्हॉल्यूम पब्लिश झालं त्यावेळेस ना प्रिपेअर्स मध्ये आपण 2च रेमेडी बघितल्या, त्या काली कार्बन नॅट्रमूर ऍड झाल्या नवीन, परंतु तिथे कॉस्टिकम सुद्धा घ्यावं लागेल कारण कॉस्टिकम एमएमपी मध्ये नाहीये. आणि 4 रेमेडी ज्या एमएमपी मधून टीसीडी मध्ये घेतल्या त्या कार्बोॲनिमलिस, कार्बोवेज, कोनियम आणि सल्फर. त्याच्यानंतर जेव्हा सेकंड एडिशन पब्लिश झालंय 35 ते 39 दरम्यान त्यावेळेस परत
13 नवीन रेमेडीज ऍड झाल्या आणि 12 MMPच्या आहे. ज्या नवीन रेमेडीज ऍड झाल्या त्या अशा ॲगॅरिकस, ॲल्युमिना, अमोनियम मूर, ॲनाकार्डियम, क्लॅमॅटिस, प्युप्रम, युफॉर्बियम, मेझेरियम, अँटिम क्रूड, बोरॅक्स, नायट्रम, प्लॅटिना, ॲसिड सल्फ. आणि MMP मधील 12 रेमेडी असे आहे: आर्सेनिक, ऑरम, कोलोसिन, डिजिटॅलिस, डल्केमॅरा, गुयाकम, इपार सल्फ, मँगॅनम, मुरॅटिक ॲसिड, फॉस्फरिक ॲसिड, सर्सेपरेला आणि स्टॅनम. या झाल्या 47 रेमेडी. आणि आपल्याला दिसतात इंडेक्स मध्ये 48 दिसतंय, तर ते ऑरमच्या 2 रेमेडीचे नाव तिथं सेपरेट दिलेले म्हणून ते 48 होता. आता ही जी रेकॉर्डिंग तुम्ही उद्या पाहाल त्यावेळेस मी लिस्ट वाचली ना, त्यानुसार तुम्ही ती किमान ही लिस्ट लिहून काढावं एवढी अपेक्षा आहे ज्या लोकांनी केलेलंच नाही त्या लोकांनी. इथपर्यंत कळलं? येस सर. ओके. आता नेचर ऑफ क्रोनिक डिसीज पेज नंबर 1 आहे, जिथून क्रोनिक डिसीज चालू होतात. सरांनी एक्सप्लेन करायला सुरुवात केली. आतापर्यंत आपण प्रिफेस बघितलं, इंट्रोडक्शन बघितलं, बुक कसं इव्हॉल्व झालं ते पण बघितलं. आता त्याचा पहिला पॅराग्राफ आहे. आता ज्यांच्याकडे बुक आहे ना त्यांनी ते नंबरिंग करून सुरुवात करा. म्हणजे जो मी पहिला पॅरा वाचतोय त्याच्यामध्ये पहिला वर्ड आहे द होमिओपॅथिक आणि त्या पॅराग्राफचा शेवटचा वर्ड आहे स्पोरॅडिक फिवर. हा जो पहिला पॅरा आहे त्याच्यामध्ये सरांनी असं म्हटलंय, होमिओपॅथिक उपचार कला जी मी हे आता बघा जे नवीन आहे त्या लोकांना मी हे फक्त मराठीमध्ये घेत असतो. म्हणजे जेवढा पॅराग्राफ आहे तो मराठीमध्ये मी ट्रान्सलेट करून ठेवलेला असतो. तो रीड करून तुम्हाला एक्सप्लेन करत असतो. तुमच्या समोर बुक असेल तर तुम्ही ते बुक ओपन करून ते इंग्लिशमध्ये वाचून घ्यायचं असतं त्यावेळेस ज्यावेळेस मी सांगत असतो, म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ व्यवस्थित कळतो. ठीक आहे. पहिल्या पॅराग्राफमध्ये सरांनी काय म्हणलंय, होमिओपॅथिक उपचार कला जी मी माझ्या स्वतःच्या लिखाणात मांडली आहे. म्हणजे जर सरांनी आतापर्यंत बघा हे लिहिलं कधी येते 1821च्या आसपास. त्याच्या आधी सरांनी सरांचा जन्म 1755चा. त्या मागच्या 70 वर्षाच्या काळामध्ये 70 वर्षाचं आयुष्यमान होईपर्यंत सरांनी जे होमिओपॅथीमध्ये काम केलंय त्याला सर म्हणतात आतापर्यंत मी माझ्या स्वतःच्या लिखाणात जी होमिओपॅथी मांडली आहे आणि माझ्या शिष्यांना जी शिकवली आहे, जर ती विश्वासूपणे फॉलो केली तर तिने तिचे श्रेष्ठत्व ॲलोपॅथिक ट्रीटमेंटपेक्षा नेहमीच सिद्ध केले आहे. म्हणजे की ती ॲलोपॅथीला नेहमी वरचढ ठरलेली आहे व केवळ अॅक्यूट डिसीजेस मध्येच नाही जे की मी सडनली अटॅक करतात, तर इपिडेमिक आणि स्पॉरॅडिक फिवर मध्ये देखील ती परिणामकारक सिद्ध झालेली आहे. हा या पहिल्या पॅराग्राफचा अर्थ आहे. सेकंड पॅरा विनरल डिसीज वर्डनी सुरू होतो आणि रिमेन सोने एंड होतो. सेकंड पॅराग्राफमध्ये सर काय म्हणता, विनरल डिसीज देखील होमिओपॅथीद्वारे पूर्णपणे रॅडिकली बरे केले आहेत आणि ते देखील कमी त्रासासह आणि कोणत्याही दुष्परिणामाशिवाय व त्यासाठी लोकल मॅनिफेस्टेशन डिस्टर्ब किंवा डिस्ट्रॉय करण्याची आवश्यकता देखील पडली नाही. आतला फंडामेंटल डिसीज आतल्या आतच बरा झालेला दिसला. हे काय विनरल डिसीज बद्दल सांगता येते त्या स्पेसिफिक रेमेडीद्वारे. परंतु या पृथ्वीवर इतर क्रोनिक डिसीज म्हणजे जुनाट आजार ज्यांची संख्या अतुलनीय आहे पूर्वीपासून आणि ती तशीच राहिलेली आहे. म्हणजे काय, जे विनरल डिसीज आहे ते त्या स्पेसिफिक रेमेडीने आत दिल्यानंतर जे मी सांगितलं का शँकरसाठी मर्क्युरी आणि वर्डसाठी फिग वर्डसाठी तुझ्या वापरत होते, त्या रेमेडीने ते व्यवस्थितपणे बरं होत होते. त्याला कुठली एक्स्टर्नल मेडिसिनची गरज होत नव्हती. तरी देखील एवढं सर्व करून त्या इतर क्रोनिक डिसीजची संख्या अमाप आहे. म्हणजे इतके सारे डिसीज आहे का ते मोजता सुद्धा येत नव्हते, इतके सारे डिसीजेस आहे. मग आजपर्यंत ॲलोपॅथिक फिजिशियनने केलेला हा थर्ड पॅरा आहे. आजपर्यंत ॲलोपॅथिक फिजिशियनने केलेल्या उपचारामुळे अशा प्रकारचे आजार वाढतच गेले. या उपचारांत फिजिशियनने हिंसक कृती करणारी औषधे ज्यांचे इफेक्ट्स पासून ते स्वतःच अनभिज्ञ होते. म्हणजे काय, ज्या ॲलोपॅथिक मेडिसिन जे ओल्ड फिजिशियन वापरत होते त्यांचे इफेक्ट त्यांना स्वतःलाही माहित नव्हते. अशा औषधांचा ते वापर करत होते. यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला. त्यासोबतच वेगवेगळ्या बाथ्स, पेन किलिंग नार्कोटिक, सलावेटिंग रेमेडीज, फोमेंटेशन्स, लॅक्झेटिव्ह, लिचेस, कपिंग आणि स्टार्विंग ट्रीटमेंट्स या सर्व कृतीमुळे जो मूळचा आजार सतत ॲग्रेवेट झाला, वाढत गेला आणि ते ज्यांना टॉनिक म्हणत ते दिल्यानंतरही रुग्णाची शक्ती दिवसेंदिवस कमी होत गेली आणि असे अनेक नावे नसलेली मेडिसिनल डिसीजेस तयार झाले जे की मूळ आजारापेक्षा भयंकर आणि इनक्युरेबल होते.
व फिजिशियनने अशा शब्दात पेशंटची समजूत काढली. बघा आता ॲलोपॅथिक ट्रीटमेंटने ट्रीटमेंट केल्यामुळे जे आर्टिफिशियल क्रोनिक डिसीज तयार होत होते ते ट्रीट करण्यास अशक्य होते, ते ट्रीट करणं जवळजवळ अशक्य होतं आणि त्या पेशंटला ते ॲलोपॅथिक ट्रीटमेंट करत करत पेशंटला खराब करून टाकायचे आणि त्याच्यानंतर ते पेशंटची समजूत कसं काढायचे ते अशी जे आणि असे अनेक नाव असलेले मेडिसिनल डिसीज तयार झाले जे की मूळ आजारापेक्षा भयंकर आणि इन्क्युरेबल होते व फिजिशियनने अशा शब्दात पेशंटची समजूत काढली की मी आधीचा आजार बरा करण्यात यशस्वी झालाय. म्हणजे काय, जे आधीचे लक्षण होते आजाराचे ते ॲलोपॅथिक ट्रीटमेंट देऊन चुकीच्या पद्धतीने ते घालवत होते, परंतु ते तशी ट्रीटमेंट केल्यामुळे एक नवीनच आजार तयार होत होता. मग त्याला ते काय म्हणायचे, आता हा नवीन आजार तयार झाला आहे व मला आशा आहे की तो देखील मी लवकरच बाहेर काढून टाकेल. परंतु त्यामुळे पेशंटचा त्रास वाढतच जात होता व तो तेव्हाच शांत होता जेव्हा तो पेशंट शेवटचा श्वास घेत होता. तरी देखील फिजिशियन असे म्हणून नातेवाईकांचे सांत्वन करत की रुग्णासाठी त्याच्या आजारासाठी शक्य होते तेवढे सर्व वापरून झालेले आहे. म्हणजे काय, मी माझ्या लेवलला सर्व प्रयत्न केलेले पण त्या पेशंटचा आजारच असा होता का तो बराच होणार नव्हता. अशा पद्धतीने ते खोटी समजूत घालत होते. हा झाला थर्ड पॅरा. चौथा पॅरा इट इज नॉट पासून सुरू होतो टू स्पेंडिंग संपतो. चौथ्या पॅरात सर काय म्हणता, असा प्रकार होमिओपॅथीच्या बाबतीत घडत नव्हता. म्हणजे काय, याच्या उलट होमिओपॅथीमध्ये काय घडायचं सर सांगता, हे देवाचे सर्वात ग्रेट गिफ्ट आहे. या अशा प्रकारच्या जुनाट आजारामध्येही माझ्या शिष्यांनी माझ्या पूर्वीच्या लिखाणानुसार आणि माझ्या तोंडी लेक्चरनुसार उपचार केले व खूप काही साध्य केले. आधीवर उल्लेख केलेल्या ॲलोपॅथी उपचारापेक्षा दॅट इज म्हणजेच जेव्हा त्यांना आढळले की ज्या पेशंटचे पैसे नाहीत त्यांच्या आजारावरती उपचार करण्यासाठी ते ॲलोपॅथिक ट्रीटमेंटने खराब केलेले आहेत. म्हणजे काय, का जे लोक गरीब होते, ज्या लोकांना ह्या सो कॉल ओल्ड फिजिशियनची ट्रीटमेंट परवडत नव्हती, ते लोक आजार घेऊन तसेच राहत होते. अशा लोकांना हनीमन सरांच्या शिष्यांनी तिथपर्यंत माहिती असलेल्या होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटने बऱ्यापैकी कव्हर केलं होतं. म्हणजे पूर्ण बरं नाही करू शकले, कारण ते का बरं नाही झाले सर पुढे डिस्कस करता, पण तिथपर्यंत माहित असलेल्या होमिओपॅथीच्या उपचाराने ते बऱ्यापैकी कव्हर होत होते. दुसरी गोष्ट, ते गरीब असल्यामुळे ॲलोपॅथीने खराब झालेले नव्हते, त्याच्यामुळे त्यांना त्या होमिओपॅथिक मेडिसिनचा चांगला रिझल्ट येत होता. पाचवा पॅरा, त्या लोकांमध्ये अधिक नॅचरल ट्रीटमेंट करून होमिओपॅथिक वैद्यांनी त्यांच्यातील जुनाट आजार दूर करण्यात अल्पावधीतच म्हणजे थोड्याच काळात यश मिळवले, जेव्हा त्यांनी रुग्णाला त्यांच्या सेन्सेसनुसार जाणवणाऱ्या लक्षणांनुसार उपचार केले, मोस्ट सुटेबल होमिओपॅथिक रेमेडी देऊन तिच्या स्मॉलेस्ट डोसमध्ये आणि हे सर्व पेशंटला कुठल्याही प्रकारचा त्रास न देता त्याची स्ट्रेंथ कमी न करता जसे की ॲलोपॅथिक ट्रीटमेंटमध्ये घडत होते घडले नाही, जेणेकरून पेशंटने बरा झाल्यानंतर परत त्यांचे आयुष्य एन्जॉय करण्यास सुरुवात केली. हा अगदी ॲलोपॅथीच्या उलट घडलं. जेव्हा जेव्हा हनीमन सरांच्या शिष्याने होमिओपॅथिक ट्रीटमेंट केली त्यावेळेस पेशंट आहे ना, पेशंटचे सेन्सेस म्हणजे तो बरा होत राहायचा, त्याचं आयुष्यमान वाढत गेलं, जे की ॲलोपॅथीमध्ये घडत नव्हतं. सिक्स्थ पॅरा, त्या रेमेडीच्या अगदी स्मॉल डोसने देखील ज्याच्यात आजारासारखे सिम्पटम तयार करण्याची क्षमता आहे आणि जरी तो आजार पक्क्या सवयीचा आणि ॲलोपॅथीने खूप जास्त मिसमॅनेज केलेला असला तरी मानवजातीने स्वतःला भाग्यशालीच समजले पाहिजे व होमिओपॅथीचे धन्यवाद मानले पाहिजे, कारण अशा परिस्थितीत देखील त्या पेशंटला होमिओपॅथिक औषधाने बऱ्यापैकी हेल्दी स्टेटला आणण्यात यश मिळवले, जो की आधी खूप जास्त पेनफुल कंडिशन मध्ये होता. हे कोणाच्या बाबतीत सांगताय सर, जे लोक ॲलोपॅथिकली खराब पद्धतीने आर्टिफिशियल क्रोनिक डिसीज ज्या लोकांमध्ये तयार झालाय त्या लोकांमध्येही जरी आपण क्युअर मिळू शकलो नाही तरी त्यांच्या वेदना कमी करण्यात, त्यांचा आजार थोडा कमी करण्यात आपण होमिओपॅथीने यश मिळवलं, हे त्यांचं भाग्यच म्हणायचं. त्याच्यासाठी त्यांनी होमिओपॅथीला धन्यवाद दिले पाहिजे असे सर म्हणतात. इथे एक फुटनोट आहे, यापैकी ह्या पॅराची जी आता या क्रोनिक डिसीजच्या बुकमध्ये ज्या पॅरामध्ये स्टार मार्क येतो ना, तो स्टारच्या खाली त्याची फुटनोट असते. मग आता मी जी फुटनोट वाचेल ना, हा पॅरा नंबर 6 आहे, त्या पॅराची ही ह्या त्या पॅराग्राफची ही फुटनोट आहे. यापैकी जे आजार सोरामुळे तयार झालेले होते त्यांचा क्युअर मिळवण्याची पद्धत अजून फुल्ली डेव्हलप झालेली नव्हती. म्हणजे काय, अजून आता हे सरांचं लिखाण कधी आहे, क्रोनिक डिसीजचे स्टार्ट आहे. म्हणजे काय, त्याच्या आधी होमिओपॅथी कशी होती, होमिओपॅथिक ट्रीटमेंट कशी होती ते सर सांगताय. आणि आज आपण बघतोय तर आपण स्वरा वगैरे सगळं इव्हॉल्व झालेलं आहे म्हणून, पण त्यावेळेस बिना स्वराची माहिती नसताना पण होमिओपॅथिक ट्रीटमेंट देत होते आणि त्यांना पॉझिटिव्ह रिझल्ट येत होते. जसं मी पहिल्या लेक्चरला सांगितलं का, आज आपण ट्रीटमेंट करतोय पण आपल्याला स्वराचं व्यवस्थित ज्ञान नसल्यामुळे आपल्याला आराम भेटतोय, पेशंटला रिझल्ट येतोय, पण तो का आणि कसा येतोय याचं ज्ञान नाही आपल्याला.
तेच त्या लोकांना पण घडत होतं. त्यांना त्या काही औषधांनी रिझल्ट भेटत होते, परंतु ते का आणि कसे याचं ज्ञान ना हनीमन सरांना नव्हतं, ना त्यांच्या शिष्यांना नव्हतं. त्यांनी ते 11 वर्षाच्या काळात संशोधन करून केलं. बोला सर. थोडं थोडं याच्या अनुषंगाने बोलतो सर मी, की हाच तो विषय असतो की ज्या ठिकाणी हॅनेमन सरांना कोट करायचं आणि असं म्हणायचं मदर टिंक्चर देतानाच, म्हणजे मी पण प्रॅक्टिस करतो. आय वोंट से की मी तुमच्याकडून ऑर्गॅनन शिकलो, मी पण वाचलं किंवा टीसीडी शिकेल. मदर टिंक्चरचे काही केसेसमध्ये त्याचे काही बेनिफिट्स आहेत, हा भाग निराळा. बट दे कॅनॉट सबस्टिट्यूट युअर डायनेमिक प्रिस्क्रिप्शन, हे ऑर्गॅन नंतर कळलं. मग आता काही लोकांचं जस्टिफिकेशन असं असतं की म्हणजे काही डॉक्टर्स आहेत जे फक्त मदर टिंक्चरची प्रॅक्टिस करतात. मग जस्टिफिकेशन हे की हॅनेमन सरांनी ज्या वेळेला सिंकोना आणलेलं होतं, म्हणजे होमिओपॅथीचाच उगम जिथून झाला, तो सुरुवातच त्यांनी ऑलरेडी मदर टिंक्चरने केलेली होती. तर त्याचा आणि याचा साधर्म्य आहे की जसं आपलं मागच्या वेळेला डिस्कस झालं की तुमची एखादी केस कॅल्केरिया कार्टॉन्सिलायटिस तुम्ही देऊन बरी झाली, तर तुम्हाला माहित नाही का ते अँटीसोरिक दिलं म्हणून ती केस क्युअर झाली. तुम्हाला असं वाटतं की तुमचं कॉन्स्टिट्यूशन बरोबर होतं म्हणून बरोबर, म्हणजे ती रेमेडी तुमची कॉन्स्टिट्यूशनल होती म्हणून पेशंट बरं झालं. बट यू डोंट नो की त्याच्या पाठीमागे नेमकं काय बॅकग्राऊंड होतं. ते की सोरा जो होता तो सोरा तुम्ही इरेडिकेट केलेला होता त्या पेशंटचा. पण माझी केस नंतर जर का दुसरं काही घेऊन आले तुम्हाला हे माहित असतं बॅकग्राऊंड, तर केस परत खराब होणार. म्हणजे आता हे जस्टिफिकेशन आहे. त्यावेळेला पण आता म्हणजे टीसीडी थेअरी ऑफ क्रॉनिक डिसीज सरांनी जगासमोर मांडण्याच्या अगोदर किंवा एलएम स्केल त्यांनी जगासमोर मांडण्या अगोदर जसं सेंटिसिमल वापरणारे लोक होते त्यांना रिझल्ट येत होते, तसेच रिझल्ट आजही येतात. 6 feet 12 किंवा आपण कॉम्बिनेशन जे वापरतो कॉम्बिनेशन मध्ये त्यामुळे तुम्हाला रिझल्ट मिळू शकतात. बट दे आर नॉट द रिझल्ट विच वॉज एक्सपेक्टेड बाय एनिमन सर, अकॉर्डिंग टू ऑर्गॅनन ऑफ मेडिसिन अँड अकॉर्डिंग टू द थिअरी ऑफ क्रॉनिक डिसीजेस. दॅट इज नॉट द क्युअर. ही क्युअर अपेक्षित नव्हती एनिमन सरांना अशा पद्धतीची की तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये द्यावं किंवा फ्रिक्वेंट रिपिटेशन द्यावीत याची सेंटिसिमल आणि डेसिमल स्केलची, ही अपेक्षित नव्हतं. हा सर. ओके. म्हणजे आपण जे वाचतो ना त्याचा अर्थ कशा पद्धतीने लावू शकतो, दॅट डिसाइड्स की मला जर माझी एखादी गोष्ट पटवून सांगायची आहे तर मी तेवढा हॅनेमन सरांचं तितकं कोट करणार, पण मग मी लेटेस्ट ते जे काही वर्क सोडून गेलेले ते मी नाही कोट करणार. बरोबर. म्हणजे मला आणि मदर टिंक्चर जस्टिफाय करायचं तुम्ही दुसरं करणार. आता हॅनेमन सरांनी मला वाटतं आपलं ऑर्गॅनन पूर्ण झालं, हॅनेमन सरांनी फक्त एकाच ठिकाणी मदर टिंक्चर ऍडवायजेबल सांगितलेले, इफ आय एम नॉट रॉंग त्याच ठिकाणी बोललेले ते, बाकी कुठेच त्यांनी मदर टिंक्चरचा उल्लेख केलेला नाही. हा सर. आणि म्हणजे हनीमन सरांचं त्यांच्याकडून एक शिकण्यासारखं आहे का ते कुठली गोष्ट मांडताना त्याचं जस्टिफिकेशन म्हणजे त्याचं उत्तर सरांनी प्रत्येक ठिकाणी देऊन ठेवलेलं आहे. आणि सर जसे इव्हॉल्व होत गेले तसं होमिओपॅथी इव्हॉल्व होत गेली, परंतु काही लोकांनी फक्त 5th एडिशन फॉलो केलं, जसं सर म्हणले काही लोकांनी मदर टिंक्चर फॉलो केलं, त्याच्यात रिझल्ट येत नव्हते. आज काय नाही, मदर टिंक्चर म्हणजे काय आयुर्वेदिक काढा, जसं आयुर्वेदामध्ये त्या त्या ज्या जो काढा आहे किंवा जो त्या वनस्पतीचा रस आहे त्याच्यामध्ये नक्कीच काही ना काही केमिकल कंपाऊंड आहे, काही ना काही त्याचे इफेक्ट्स आहेच ना, मग ते तर तुम्हाला रिझल्ट येणारच आहे. बट जे हनीमन सरांना काय जे होमिओपॅथीला अपेक्षित आहे तसे रिझल्ट यायचे असेल तर तुम्हाला पहिले हनीमन सरांना समजून घ्यायला लागणार आहे. आणि हनीमन सरांचं तुम्ही ज्यावेळेस क्रोनिक डिसीज शिकतो आपण ऑर्गॅनन तर ज्यांनी केलं त्यांना कळलंच आहे, पण जे क्रोनिक डिसीज शिकाल ना तर सरांनी असंच नाही ना का भुसात गोळ्या मारल्यासारखं त्या डिसीजला सोरा नाव देऊन टाकलं आणि सर म्हणताय 3400 वर्षापूर्वी पण सोरा होता पण माहित नाही. त्याचं जस्टिफिकेशन कुठून कुठून शोधलं असेल ते आपल्याला पुढे ज्यावेळेस आपण पुढे जाऊ त्यावेळेस कळेल का ते असंच कुठलीच गोष्ट मांडत नव्हते. आणि सर स्वतः कबूल करता का देवानी मला तेवढी ताकद दिली का ते एक्सपेरिमेंट करण्याचं आणि तेवढं पेशंट ठेवण्याचं, पेशन्स म्हणजे ते धैर्य लागतं ना का 10-10 वर्ष एखाद्या गोष्टीवरती विचार करायचा. आणि सरांना जोपर्यंत पटत नव्हती ना तोपर्यंत ती जगासमोर पण मांडत नव्हती, हे पण सर बोलतात. म्हणजे असंच नाही, त्यामुळे त्या माणसाचा प्रत्येक शब्द हा लाख मोलाचा आहे. जर कोणी आपण होमिओपॅथी करत असेल तर त्या म्हणजे ठीक आहे तुम्ही स्वतः बुक रेफर करा, अजून दुसरे रायटरचे रेफर करा, परंतु हनीमन सर काय म्हणताय ना ते पहिलं जाणूनच घ्या, तरच होमिओपॅथी करा. कारण तुम्हाला सांगतो हे जे 48 रेमेडीज आहे ना, ह्या 48 रेमेडीज जर तुम्ही वापरायचं शिकले नाही आणि जर तुम्ही तुमचं मायाझम ट्रीट करायचे शिकले नाही तर तुम्ही किती 40 वर्षाची प्रॅक्टिस असली ना तर तुम्ही 100% पॅलिएशन करताय हे पुढे जाऊन सर सांगतात. हे जे तुम्हाला रिझल्ट येत आहे ना तात्पुरत्या स्वरूपात
काही वेळासाठी, वर्षभरासाठी, 2 वर्षासाठी तुम्ही पेशंट बरा करताय, हे एक प्रकारे पॅलिएशन करतोय आपण. ठीक आहे, ते ॲलोपॅथीपेक्षा चांगलंच आहे, पण बेस्ट नाहीये. जी बेस्ट होमिओपॅथी सरांनी शिकवली ना, ती ॲडव्हान्स आहे. म्हणजे जी 6th एडिशनमध्ये, जी क्रोन डिसीजमध्ये ते म्हणतो ना आपण एखादा आयफोनचं कसं व्हर्जन बदलत चालतं. आपण जर 5th एडिशन किंवा जे क्रोन डिसीज न वाचता जर होमिओपॅथी करत असेल, तर आपण जुन्याच व्हर्जनमध्ये असं समजायचं ना. तर ती फुटनोट अशी, यापैकी जे आजार 16 मुळे तयार झालेले होते, त्यांचा क्युअर मिळवण्याची पद्धत अजून फुल्ली डेव्हलप झालेली नव्हती व त्यांना माझ्या फॉलोअर्सनी अशा रेमेडीजनी ट्रीट केलेले होते, ज्या की नंतर असे लक्षात आले की त्या अँटीसोरिक रेमेडीजच्या यादीतील नव्हत्या. कारण तोपर्यंत अँटीसोरिक रेमेडीज माहीतच नव्हत्या. त्यामुळे त्यांनी अशा रेमेडीजनी नॉन अँटीसोरिक उपचार केल्याने ते त्या आजाराचे लक्षणे तात्पुरत्या स्वरूपात काढण्यात यशस्वी झाले, ज्यामुळे क्युअर प्राप्त झाल्यासारखेच वाटले व सोरा लॅटेंट स्टेजच्या कंडिशनमध्ये गेला व त्यामुळे एक प्रकारची ॲपरंट हेल्दी कंडिशन तयार झाली. विशेष करून तरुण शक्तिशाली व्यक्तींमध्ये व प्रत्येकाला ते पूर्ण हेल्दी झाल्यासारखेच वाटले व ही स्टेट कधी-कधी अनेक वर्ष तशीच राहिली. म्हणजे काय? जे ॲपरंटली हेल्दी म्हणजे आपण सोराला लॅटेंट स्टेटमध्ये, आता पुढे गेल्यानंतर लॅटेंट सोरा काय आहे आणि आउटब्रेक ऑफ सोरा काय हे तुम्हाला कळेल. तर ज्या अॅक्यूट मेडिसिन, नॉन अँटीसोरिक मेडिसिन वापरल्यामुळे आपण सोरा काही काळासाठी शांत केला. जर तो तरुण असेल, त्याचं कॉन्स्टिट्यूशन चांगलं असेल, तो रोबस्ट पर्सनॅलिटी असेल, तर तो कित्येक वर्ष त्या रेमेडीने बरा राहिला. परंतु तो मायाजच्या दृष्टीने बरा झालेला नाहीये. मग आजही आपण जर नॉन अँटीसोरिकने एखादा रस्टॉक्स दिला किंवा एखाद्याला 5 वर्ष सयाटिका पासून वाचवलंय आपण आणि मग ते एखाद्या सेमिनार दाखवलं की मी अशा पद्धतीने क्युअर मिळवला, तर हॅनिमनच्या दृष्टीने तो क्युअर नाही. कारण तुम्ही मायाझम ट्रीट नाही केलाय. जोपर्यंत मायाझम ट्रीट करत नाही, तोपर्यंत त्याच्यातला असलेला कोरोनरी डिसीज संपत नाही, तोपर्यंत त्याचं आयुष्यमान सुधरत नाही. हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, हे लक्षात ठेवा. परंतु जे कोरोनरी डिसीज फुल्ली डेव्हलप सोराने तयार झालेले आहेत, त्यांना कंप्लीट क्युअर करण्यासाठी ह्या रेमेडीज पुरेशा नव्हत्या. म्हणजे काय? हे जर हेल्दी कॉन्स्टिट्यूशन असलेल्या व्यक्तीमध्ये या रेमेडीजनी बरं वाटलं, परंतु जर एखाद्यामध्ये सोरा पूर्णपणे डेव्हलप झालेला असला, तर ह्या रेमेडीजनी त्या पेशंटला बरे वाटत नव्हते. 7 पॅरा आहे. 7 पॅराचा पहिला शब्द आहे इवन सम आणि एंड होतो रिकव्हरी या शब्दाने. तर 7 पॅरामध्ये सर काय म्हणतात, आहारातील काही गंभीर चुका म्हणजे काय? जसं की आता बघा, जे सोराचा पेशंट परत परत कसा आजारी होतो, ह्या पॅरामध्ये सरांनी सांगितलंय. आहारातील काही गंभीर चुका म्हणजे थंड घेणे, रफ, वेट, कोल्ड किंवा स्टॉर्मी वातावरण येण्याने किंवा अगदी ऑटमच्या येण्याने, हिवाळ्याच्या येण्याने, स्प्रिंगच्या येण्याने आणि शरीराच्या किंवा मनाच्या व्हायलंट एक्सरसाइजमुळे, सम सिव्हिअर एक्सटर्नल इंजुरी झाल्याने, बसलेल्या शॉकमुळे किंवा एखाद्या दुःखद घटनेमुळे, रिपीटेड फ्राईट, ग्रीप व सततच्या दुःखामुळे एक किंवा अनेक आजार परत येतात व ज्यांच्यावर आधी मात केलेली होती आणि आलेली ही नवीन कंडिशन कधी-कधी तिच्यासोबत नवीन कॉन्कॉमिटंट कंडिशन देखील आणते. म्हणजे काय? जे लोक तुम्ही नॉन अँटीसोरिक मेडिसिननी बरं करत होते, त्याला परत एक्साइटिंग फॅक्टर्स आला, तर त्या पेशंटमध्ये परत तो जो तुम्ही बरा केलेला आजार होता, तो परत दिसायला लागतो आणि त्याच्यासोबत कन्कॉमिटंट म्हणजे ॲडिशनल सिम्प्टम घेऊन येतात. म्हणजे काय? तुम्ही एखाद्या किंवा सर्दी खोकल्याला जर बरा करत असाल ॲपरंटली म्हणजे नॉन अँटीसोरिकनी, त्या सीझनला तुम्ही बरं केलं आणि परत त्याला जर एक्साइटिंग कॉज भेटला, तो कॉज काय सांगितलाय? म्हणजे वातावरणात बदल, मानसिक कंडिशन मध्ये बदल, त्याला एखादा शॉक बसला, अशा सर्व गोष्टींमुळे जर त्याला एक्साइटिंग कॉज आला आणि ती जर कंडिशन एक्साइट झाली, तर त्याच्यामध्ये तो आजार परत आलेला दिसला आणि त्याच्यासोबत नवीन काही आजार सुद्धा आलेले दिसले. म्हणजेच काय? पूर्वीच्या पेक्षा आजार वाढलेला दिसला. आलेली ही नवीन कंडिशन कधी-कधी तिच्यासोबत नवीन कॉन्कॉमिटंट कंडिशन देखील आणते व ती जी आधीची कंडिशन होते, ती ॲग्रेव्हेट झालेली असते आधीच्या तुलनेत, जी की मी आधी होमिओपॅथीने रिमूव्ह केलेली होती. म्हणजे काय? जरी तुम्ही ती होमिओपॅथिकली रिमूव्ह केलेली असली, तरी नेक्स्ट टाइम जेव्हा ती येते, ती आधीच्या पेक्षा जास्त त्रासदायक रीतीनेच आलेली असते आणि ती आता जास्त त्रासदायक व हट्टी ऑब्स्टिनेट स्टेट झालेली असते. असे तेव्हाच घडते, विशेष करून जेव्हा तिथे सोरा हा फाउंडेशनच्या स्वरूपात असतो, जो की आता फुल्ली डेव्हलप झाला आहे. जेव्हा अशा प्रकारचा रिलॅप्स घडतो, तेव्हा होमिओपॅथिक फिजिशियन त्या नवीन कंडिशनला सुटेबल मेडिसिन त्याला माहित असलेल्या रेमेडीज मधून देतो. म्हणजे काय?
परत तुम्ही रिलॅप्स झाल्यानंतर काय करता, परत टोटॅलिटी फॉर्म करता आणि तुम्हाला वाटलं तीच रेमेडी किंवा मग आता कसं त्याच्यासोबत कन्कॉमिटंट आली म्हणजे काय झालं, तुमची टोटॅलिटी बदलली, टोटॅलिटीनुसार तुम्ही माहीत असलेली नवीन रेमेडी दिली, मग त्याने काय होतं व माहीत असलेल्या रेमेडीज मधून देतो आणि आता रेमेडीजने देखील त्याला चांगल्या प्रकारचे यश प्राप्त होते. म्हणजे काय, आता नवीन कंडिशन आले, तुम्ही नवीन रेमेडी दिले, त्याच्यात पण कधी कधी तुम्हाला यश प्राप्त होतं. म्हणजे काय, ती कंडिशन पण तुम्ही बरी करण्यात यशस्वी होता व पुन्हा पेशंटला काही काळासाठी बेटर स्टेट, चांगल्या अवस्थेत मध्ये गेल्यासारखे वाटते. आधीच्या कंडिशनच्या वेळेत वापरलेली रेमेडी जिने ती कंडिशन पूर्ण काढलेली होती, आता इथे कमी इफेक्टिव्ह आहे असे दिसते. म्हणजे काय, जर तुम्ही आधी समजा अॅकोनाइटने एखाद्याचा सर्दी खोकला बरा केला होता, नेक्स्ट सीझन मध्ये परत त्याला तसा सर्दी खोकला झाला, तर ती अॅकोनाइट आधी जेवढी इफेक्टिव्ह वाटली होती तेवढी आता वाटत नाही. आणि जर तुम्ही प्रेझेंट टोटल परत दुसरी नॉन अँटीसोरिक मेडिसिन दिली, तेव्हा परत ती कंडिशन बरी होते. परंतु मग असं किती वेळा, परत नेक्स्ट सीझनला किंवा नेक्स्ट एक्साइडिंग कॉजला तिसऱ्यांदा तो एक्साइड झाल्यानंतर परत तो अजून काही कन्कॉमिटंट डिसीजेस घेऊन येईल किंवा अजून दुसरे बाकीचे आजार घेऊन येईल, त्यावेळेस तुम्ही काय कराल. म्हणजे काय, तुम्ही नॉन अँटीसोरिक ट्रीटमेंट देत देत गेल्यानंतर जोपर्यंत तुम्ही हायझम ट्रीट करत नाही तोपर्यंत तुम्हाला क्युअर मिळणे अशक्य आहे. मग कदाचित बेस्ट अडॅप्टेड होमिओपॅथिक रेमेडीच्या ऍक्शनने व जिथे मोड ऑफ लिव्हिंग व्यवस्थित पाळले गेले आहेत तरी देखील त्या रेमेडीमुळे आधीच्या आजारात नव्याने ऍड झालेले सिम्पटम काहीच अंशी काढले गेले किंवा मग या नवीन सिम्पटम्स मध्ये काहीही सुधारणा झाली नाही. विशेष करून जेव्हा वर नमूद केलेल्या अडथळ्यांमध्ये रिकव्हरी अडथळा निर्माण होतो तो होण्यात. म्हणजे काय, का ज्यावेळेस तिथं जर त्यांनी जे मेंटेनिंग कॉज काढले नाही तर तुमची मेडिसिन जरी तुमची टोटॅलिटी मॅच झालेली असली तरी पण तुम्हाला ते रिकव्हरी करण्यात अपयश येतं. आणि जे नवीन कॉन्कॅमिटंट आलेले ते तर बऱ्याच वेळा मेडिसिन मॅच होऊनही जात नाही. मग असं ज्यावेळेस घडतं त्यावेळेस ते का घडलं याचं उत्तर शोधण्यासाठी परत सर मायाझम मध्ये जातात, मायाझमच्या शोधात जातात. 8वा पॅरा इथपर्यंत कळलं? ओके. 8वा पॅरा सम जॉय या वर्डनी चालू होतो आणि इयर टू इयर या वर्डनी संपतो. 8व्या पॅरामध्ये सर काय सांगता, काही आनंददायी घटना किंवा दैवयोगाने सुधारलेली बाह्य परिस्थिती, सुखद प्रवास किंवा कोरडे. आता बघा, जर मेंटेनिंग कॉज किंवा एक्साइडिंग कॉज काढल्यानंतर पेशंट कसा अपरंटली हेल्दी असतो ते सर सांगता. कोरडे अनुकूल हवामान, एक समान तापमान यामुळे अधूनमधून रुग्णाच्या आजारांमध्ये कमी किंवा जास्त कालावधीचा उल्लेखनीय आराम मिळालेला दिसू शकतो, ज्या दरम्यान होमिओपॅथी त्याला बरा झालेला म्हणजे फेअरली रिकवर्ड असे समजू शकतो. आणि पेशंट देखील जर त्याने चांगुलपणाने किरकोळ कडे दुर्लक्ष केले तर स्वतःला हेल्दी समजू शकतो. तरी असा अनुकूल विराम कधीही दीर्घ कालावधीचा असू शकत नाही. म्हणजे काय, जर फेवरेबल कंडिशन आले तर जो तुमचा ॲक्युट डिसीज आहे तो ऑटोमॅटिक काही काळासाठी शांत झालेला दिसतो आणि मग त्यावेळेस त्या काळातले होमिओपॅथ किंवा ते पेशंट स्वतःला हेल्दी समजू शकतात, परंतु ते मायाझमच्या दृष्टीने हेल्दी नाहीत आणि मग तो आजार परत परत त्याच्या कंप्लेंट्स येतच राहतात. जरी मग बेस्ट सिलेक्टेड होमिओपॅथिक रेमेडी तिच्या मोस्ट अप्रोप्रिएट डोस मध्ये दिली गेली तरी ती वारंवार रिपीट केल्याने लेस इफेक्टिव्ह सिद्ध होते व शेवटी त्या वीक पॅलिएटिव्ह म्हणूनच सिद्ध होतात. मी जसं मागाशी म्हटलं ना, का हे सर्व काय एक प्रकारचं पॅलिएशनच करतोय आपण. म्हणजे काय, तुम्ही डोस परफेक्ट दिला, होमिओपॅथिकली सुटेबल मेडिसिन पण दिले, तरी जर ती कंडिशन परमनंटली घालवण्यात अपयशी होते म्हणजे काय, तुम्ही एक प्रकारे वीक पॅलिएशनच करताय असं सर म्हणतात. परंतु सामान्यतः नेहमी काहीसे बदललेल्या स्वरूपात दिसणाऱ्या रोगावर विजय मिळवण्याच्या वारंवार प्रयत्नानंतर रेसिड्युअल तक्रारी दिसू लागल्या, ज्या की आतापर्यंत होमिओपॅथिक औषधांनी प्रूव्ह केलेल्या आहेत, तरी देखील त्या नष्ट किंवा कमी करण्यात यश येत नाही. म्हणजे काय, जे तुम्ही परत परत असं नॉन अँटीसोरिक ट्रीटमेंटनी दिल्यानंतर आलेल्या नवीन कंडिशन सोबत जे कन्कॉमिटंट येत आहेत आणि ते तुम्हाला प्रूव्हिंग डाटामध्ये जरी असले तरी ते मेडिसिन मॅच होऊनही ते जर जात नाहीयेत, ते घालवण्यात आपल्याला अपयश येत आहे. मग ते असं का होतं हा सरांना प्रश्न पडला होता व मग त्या कमी न करता त्यांचे निर्मूलन न करता सोडावे लागले. म्हणजे काय, ते जे कन्कॉमिटंट आहे ते बरेच झाले नाही, त्या तशाच सोडून द्यावा लागले. अशा प्रकारे त्या तक्रारी अधिक त्रासदायक आणि जसा जसा काळ पुढे गेला तशा तशा त्या अधिक धोकादायक बनत गेल्या व तिथे व्यवस्थित मोड ऑफ लिव्हिंग पाळले गेले व सर्व सूचनांचे व्यवस्थित पालन केले असले तरी देखील असेच घडताना दिसले. म्हणजे काय,
तुम्ही अॅक्यूट ट्रीटमेंट केली, सगळं झालं, तिने मोड ऑफ लिव्हिंग पाळले, सगळं मेंटेनिंग कॉस्ट काढले, तरी परंतु त्याचा जो कन्कमिटंट आहे किंवा येणारा रिलॅप्स आपण बंद करू शकलो नाही. सर्व प्रयत्न करून होमिओपॅथिक फिजिशियनने फक्त त्या आजाराचा प्रोग्रेस डिले केला. म्हणजे काय, एवढं सगळं करून आपण यशस्वी कशात ठेवलं, फक्त तो आजार जो वाढतोय त्याचा प्रोग्रेस डिले केला. म्हणजे त्याची वाढ जर येणाऱ्या 2 वर्षात होत असेल तर ते 5 वर्षापर्यंत पुढे नेलं, पण तो आजार वर्षानुवर्षे वाढतच गेला. म्हणजे काय, तो आजार वाढवण्याचं थांबवण्यात आपल्याला सर्वस्वी अपयश आलं. हे सरांचं क्रोनिक डिसीजच्या म्हणजे लिहिण्याच्या आधीचं वाक्य. म्हणजे काय, का जोपर्यंत सरांना सोया किंवा मायाझम ट्रीट करायचं माहित नव्हतं, तोपर्यंत सरांकडून असंच होत होतं आणि सरांच्या शिष्यांकडूनही असंच होत होतं. हे सर कबूल करताय. आणि म्हणून सरांचं प्रत्येक लिटरेचर किंवा प्रत्येक वाक्य ना, सरांनी कधी व कुठे म्हणले याला फार महत्व आहे. असं एक वाक्य तुम्ही घेऊन ट्रीटमेंट करत बसला तर पुढच्या सरांचे जे नवीन सरांनी बदल केले स्वतःमध्ये, ते आपण नाही बघितले तर आपण त्या होमिओपॅथीचा म्हणजे अन्याय करतोय होमिओपॅथीवर, असं सिद्ध होतं. पॅराग्राफ 9, आतापर्यंत ज्ञात असलेल्या होमिओपॅथिक कलेनुसार, म्हणजे जी क्रोनिक डिसीज लिहायच्या आधीची होमिओपॅथी बरं का, कलेनुसार तंतोतंत उपचार केले जात असताना सर्व नॉन व्हिनरल म्हणजे काय, जिथं जिथं नॉन व्हिनरल शब्द होतो त्याला सोरिक असं समजायचं. सोरिक सिव्हिअर क्रोनिक डिसीजच्या उपचारादरम्यान त्यांची क्युअरची सुरुवात प्रॉमिसिंग होत होती. म्हणजे काय, बघा आता हे आहे ना, ह्या पॅराला आणि ह्या वाक्याला फार महत्व आहे. म्हणजे काय, तुम्ही जर एखाद्या मेडिसिन आहे ना, एखाद्याला नॉन अँटीसोरिक मेडिसिन दिली आणि तुमची मेडिसिन परफेक्टली सुटेबल मेडिसिन काय असतं, ज्यांना ऑर्गन माहिती केलेलं आहे त्यांना माहिती आहे, आपण सुटेबल, परफेक्टली सुटेबल, सिमिलर आणि स्पेसिफिक मेडिसिन कशाला म्हणते हे आपल्याला ऑर्गन मध्ये शिकलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर सुटेबल मेडिसिन दिली तर त्याची सुरुवात प्रॉमिसिंग होती. म्हणजे काय, तुम्हाला एकदम जबरदस्त रिझल्ट पाहायला भेटतो. समजा एखादं स्किन इरेप्शन ट्रीट करता, एकदम लगेच दिल्यानंतर 15 दिवसात तो पेशंट बरा झालेला दिसतो, ते इरेप्शन गेलेलं दिसतं. किंवा एखाद्याला निमोनिया झालाय, तुम्ही लगेच 4 दिवसामध्ये त्याचा निमोनिया बरा केला तुम्ही, म्हणजे काय का त्याची सुरुवात एकदम प्रॉमिसिंग झालेली. परंतु काय दिलंय तुम्ही, नॉन अँटीसोरिक मेडिसिन दिली, परंतु कंटिन्युएशन ऑफ क्युअर बिकम्स लेस फेवरेबल. म्हणजे काय, ती मेडिसिन दिल्यानंतर त्याचा क्युअर तसाच राहत नाही, त्याची क्युअरची कंटिन्युटी तशीच राहत नाही आणि शेवटी आउटकम होपलेस होतो. म्हणजे काय, नंतर त्याचा इफेक्ट म्हणजे जो नंतरचा इफेक्ट आहे खराबच होतो. म्हणजे काय, नंतर ज्यावेळेस त्याची कंडिशन बिघडणार असते त्यावेळेस तुम्ही हेल्पलेस होता, त्यावेळेस ती रेमेडी पण काम करत नाही, दुसरी रेमेडी देऊन पण त्याचे जे कॉन्कमिटंट आले ते घालवण्यात अपयश होतं आणि म्हणजे काय, आपण त्याचा आउटकम होपलेस होतो, असं सरांना म्हणतात. हा पॅराग्राफ किती महत्वाचा आहे. जे आता जे नॉन अँटीसोरिक किंवा जे मायाझमचं अंडरस्टँडिंग न करता ट्रीटमेंट करताय आणि त्यांना पहिला रिझल्ट खूप प्रॉमिसिंग वाटलाय, परंतु नंतर पेशंटला काय झालं तर त्यांना जे डील करता येत नाही, त्यांच्यासाठी हा पॅराग्राफ फार महत्वाचा आहे. पॅराग्राफ नंबर 10, तरी सुद्धा ही शिकवण सत्याच्या स्थिर स्तंभावर आधारित होती आणि यापुढेही असेल. मग बघा, म्हणजे सरांनी प्रामाणिकपणे क्रोनिक डिसीज लिहिण्याआधीच आमच्या होमिओपॅथी म्हणजे सरांच्या होमिओपॅथीमध्ये काहीतरी कमतरता आहे ते मान्य केलं आणि प्रामाणिकपणे, म्हणजे किती प्रामाणिक होते सर, आणि तरी देखील ही होमिओपॅथी काही ना काही चांगले करते याच्यात सरांना आनंद होता आणि सरांना आशा होती याच्यातूनही आम्ही मार्ग काढू आणि होमिओपॅथीला चांगलं सिद्ध करण्याचा प्रयत्न करू. मग सर काय म्हणता, तरी सुद्धा ही शिकवण सत्याच्या स्थिर स्तंभावर आधारित होते. म्हणजे याच्यात चुकीचं काही नव्हतं, खोटेपणा काहीच नव्हता आणि यापुढेही असेल. तिच्या उत्कृष्टतेचे व अचूकतेचे प्रमाण तिने तथ्याद्वारे म्हणजे फॅक्ट्सद्वारे जगासमोर ठेवले आहे. म्हणजे काय, जरी त्या काळात सरांना अँटीसोरिक ट्रीटमेंट माहित नव्हती तरी सरांना एवढा आनंद होता का जे काही केलंय ते सत्य परिस्थितीवर, सत्यावर आधारित फॅक्ट्स तपासूनच केलेलं आहे. आणि मग ज्या फॅक्ट्स मध्ये सरांना आढळून आलं का काही डिसीजेस परत परत येत आहेत, त्याला परमनंटली बरं करण्यात आपण अपयशी होतो, ते पण सरांनी मान्य केलं आणि त्याच्यावरती काम करण्याची गरज आहे हे सरांना तिथून कळलं. मग नंतर सरांनी त्याच्यावरती काम केलं. बघा इतकं प्रामाणिकपणे. आणि त्या काळातले जे ॲलोपॅथिक फिजिशियन होते चुकीच्या पद्धतीने रॉंग ट्रीटमेंट, फॉल्टी ट्रीटमेंट प्रॅक्टिस करायचे आणि पेशंट गेला तर पेशंटला किंवा नातेवाईकांना हे सांगून मोकळे व्हायचे का आम्ही आमचे प्रयत्न पूर्ण केले, आजारच तसा होता, त्याला आपला नाईलाज होता. म्हणजे अशा रीतीने सहानुभूती मिळवायचे. परंतु ते सांगणाऱ्याला खोटं हे माहित असतं, जसं आजही घडतो आपल्याला नाही का. आपण एखाद्या केसेसमध्ये किंवा एखाद्या ॲलोपॅथिक मध्ये ट्रीटमेंट केल्यानंतर आपण जर एखादा डिसीज बरा नाही करू, जसं फॉर एक्झाम्पल एखादा ऑटोइम्युन डिसीज आर्थरायटिस आहे, आर्थरायटिसचे पेशंट तुम्ही आम्ही जे लोक जनरल प्रॅक्टिस करतात किंवा ॲलोपॅथिक मध्ये बघतो आपण आयुष्यभरासाठी गोळ्या खाल्लेल्या असतात, त्याचे LFT आणि RFT करावं लागतं.
कारण त्याच्या किडनी आणि लिव्हर किती दिवस त्या औषधं सहन करू शकतात तिथपर्यंतच ते द्यायचे असतात आणि पेशंटला नंतर बाकीचे मेडिसिनल डिसिजेस वाढत चालतात. नंतर कालांतराने स्टेरॉइड घेतल्यामुळे शुगर वाढते, शुगर अनकंट्रोल होते, बाकीच्या सर्वच गोष्टी तो CRF मध्ये जातो. एवढं सगळं घडल्यानंतर त्याचे फक्त जॉईंटचे पेन कमी करण्यात ॲलोपॅथिक फिजिशियन आजही तिथपर्यंत यशस्वी झालेले, ते काही सांधिवात बरा करण्यात यशस्वी नाहीत. इथपर्यंत कळलं? फास्ट नाही होते सर. कोणीतरी अनम्यूट करा. ओके. घ्यायचं पुढे पॅराग्राफ नंबर 11. होमिओपॅथीने सर्वप्रथम ओके 11 पॅरा. होमिओपॅथीनेच सर्वप्रथम हे चांगल्या प्रकारे स्पष्ट केले की इडिओपॅथिक आजार, ओल्ड स्मूथ स्कारलेट फिवर, व्हूपिंग कफ, क्रूप, सायकोसिस, ऑटोमोनल डिसेंट्रीज होमिओपॅथिक द्वारे कसे बरे करता येतात. अगदी ॲक्यूट प्लुरेसी आणि इपिडेमिक्स ऑफ कॉन्टॅजियस टायपस देखील होमिओपॅथिक रेमेडीच्या काहीच डोसेसने कसे बरे होतात हे दाखवून दिले. म्हणजे काय सर हे मान्य करतात का आम्ही काही क्रोनिक डिसीजेस जे हजारो क्रोनिक डिसीज आहे ते बरे करण्यात अपयशी जरी झालो, परंतु आजच्या कंडिशनला होमिओपॅथीने हे सर्वप्रथम दाखवून दिले का जे इडिओपॅथिक आजार आहे, इडिओपॅथिक म्हणजे काय सर्वांना माहिती असेल, इडिओपॅथिक म्हणजे ज्याचा कॉज अन नसतो. आजही आपण जर तुम्ही कुठले ॲलोपॅथीचं बुक, मेडिसिनचं कोणते बुक वाचलं तर जे काही आजार आहे जसं रोमॅटॉइड आर्थरायटिस आहे तिथं एक इडिओपॅथिक कॉजेस लिहिलेले असतात नाही का, किंवा ज्युव्हेनाइल डायबिटीस आहे कॉज इडिओपॅथिक लिहिलेला असतो किंवा हेरिडिटरी लिहिलेलं असतं. एक मिनिट एक कॉल घेतो. सांगितलं ना आपल्याला हेरिडिटरीचं. येस सर. अरे तुमचा झाला का कॉल? कंटिन्यू करा सर, नंतर नाही सर बोला ना बोला ना. हे जे आता हेरिडिटरीचं सांगितलं ना तुम्ही, ज्युव्हेनाइल डायबिटीस असतो किंवा मग ते हेरिडिटरी असं हे करतात, तर आपल्यातले जे लोक ॲलोपॅथी प्रॅक्टिस करत असतील किंवा ज्यांना असं वाटत असेल की सोरा जर का जनरेशन टू जनरेशन चालू म्हणजे तो जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफर झालेला नसेल, या गोष्टीवर जर विश्वास नसेल तर हेरिडिटरी जे ॲलोपॅथी लेबल करतं ज्या डिसिजेसला त्याच्यावर पण तुमचा विश्वास नसला पाहिजे. मग बरोबर ना? बरोबर. आपण जर हेरिडिटरी ॲलोपॅथीची मान्य करतो ना आजारांमधली, तर मग आपण सोरा पण जनरेशन टू जनरेशन चालत आलेलं हे पण आपण ऍग्री करायला. दॅट्स इट सर, कंटिन्यू. आमच्याकडे जरा नेटवर्क वगैरे स्टेबल नाही त्याच्यामुळे जाणं येणं चालू आहे बरं का ते. चालेल सर काय अडचण नाही. हा, आले का हा. सांगायचं आले म्हणून आम्हाला बरं वाटतं हो बघितलं. हो हो हो. ओके. मग या नॉन विनरल क्रोनिक डिसीजच्या कंटिन्यूड म्हणजे सततच्या ट्रीटमेंटमध्ये लेस फेवरेबल अनफेवरेबल रिझल्ट कसे काय, म्हणजे काय जे आतापर्यंत आपण नॉन विनरल डिसीजला नॉन अँटीसोरिक मेडिसिन देतोय त्याच्यातून जे होमिओपॅथी एवढे चांगले सर एका बाजूने तसंही म्हणता, आणि परंतु आपण ज्या नॉन विनरल डिसीज आहे त्यांच्यामध्ये आपल्याला लेस फेवरेबल किंवा अनफेवरेबल रिझल्ट कसे येत आहेत व कुठून येत आहेत हे क्रोनिक डिसीजेस बरे करताना हजारो अयशस्वी प्रयत्नांचे कारण काय असेल. म्हणजे काय ज्यावेळेस सर क्रोनिक डिसीज ट्रीट करायला त्यावेळेस नेहमीच अपयशी होत होते. हे कदाचित होमिओपॅथिक मग त्याचं कारण शोधत होते. मग त्यांना काय वाटलं काय हे कदाचित होमिओपॅथिक रेमेडीच्या कमी संख्येमुळे असेल. म्हणजे काय त्यावेळेस रेमेडीची संख्या कमीच होती ना, मग त्या आजारासाठी सुटेबल मेडिसिन आपल्याकडे अवेलेबल नसेल म्हणून तो डिसीज बरा होत नाही असंही सरांना वाटलं होतं. होमिओपॅथीच्या आतापर्यंतच्या अनुयायांनी असा समज करून घेऊन स्वतःचे सांत्वन करून घेतले. म्हणजे काय सरांचे जे शिष्य होते त्यांनी हे समजून घेतलं आपल्यासारखे गरीब लोक नाही बा आता डिसीज बरा नाही झाला तर कदाचित मला ती होमिओपॅथिक सुटेबल मेडिसिन भेटलेली नसेल त्यामुळे तो बरा नाही झाला, पण त्याचं दुसरं काही कारण असेल इथपर्यंत आपण जातच नाही. तसंच त्या सरांचे शिष्य पण करत होते.
मेडिसिनची संख्या कमी असल्यामुळे आपण आजार बरा करण्यात अपयशी होतोय, इथपर्यंत त्यांनी समजून घेतलं होतं व स्वतःचं सांत्वन करून घेतलं होतं. परंतु याने होमिओपॅथीच्या संस्थापकाचे समाधान झाले नाही. म्हणजे काय, हनीमन सरांचे याच्यातून समाधान झाले नाही का आपल्याकडं होमिओपॅथिक रेमेडीची संख्या कमी. त्याचं कारण काय? कारण की नवनवीन प्रूव्ह मेडिसिनच्या ऍडिशनने देखील ज्यांचा नंबर वर्षानुवर्ष वाढत जात होता, म्हणजे त्या रेमेडीचा, तरी देखील नॉन व्हेनरल क्रोनिक डिसीज बरा करण्याच्या मार्गात एक पाऊलही पुढे जात नव्हता. म्हणजे काय, जरी रेमेडीची संख्या वाढत होते तरी आपल्याला तो क्रोनिक डिसीज आहे तो बरा करण्यात एक स्टेप म्हणजे थोडासाही आपल्याला त्याच्यात पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटत नव्हता. म्हणजे नक्कीच आपलं कुठंतरी चुकतंय हे सर स्वतः मनोमन स्वतःला मनाला विचारत होते. तर अॅक्यूट डिसीजेस, परंतु याच्या उलट अॅक्यूट डिसीजेस जोपर्यंत या आजारामुळे मृत्यूचा धोका नाही, म्हणजे काय अॅक्यूट मध्ये डेथची म्हणजे मृत्यूचा धोका असू शकतो हे आपल्याला माहिती, पण जर ज्या अॅक्यूट डिसीजेस मध्ये मृत्यूचा धोका नाही तोपर्यंत तिथे त्या आजारांमध्ये होमिओपॅथी सर्वस्वी यशस्वी ठरलेली आहे. रेमेडीच्या योग्य वापराद्वारे ते काढले जात होते व आतल्या व्हायटल पोस्टच्या मदतीने. तिथे बघा आता ज्यांनी ऑर्गॅनिक केले किंवा आपल्या सर्वांनाच माहिती आहे का आपला क्युअर कसा होतो, जर तर आपण मेडिसिन दिल्यानंतर आपला व्हायटल पोस्टला त्या रेमेडीची मदत झाल्यामुळे आपला व्हायटल पोस्ट त्या डिसीजला बरा करू शकतो. त्याच्यासाठी आपण प्रिपेस मध्ये पण बघितलं का त्याच्यासाठी व्हायटल पोस्टला आपल्या होमिओपॅथिक मेडिसिनची मदत लागते. म्हणून इथे काय सांगतात, अॅक्यूट डिसीज मध्ये आपल्या व्हायटल पोस्टच्या मदतीने जर तिथं जीवाला धोका नसेल तर आपण यशस्वीपणे सगळ्यात खराब व्हायटल अॅक्यूट डिसीज सुद्धा बरे करू शकलो. पण तसं क्रोनिक डिसीजच्या बाबत घडत नव्हतं. 13 नंबरचा पॅराग्राफ, 13 नंबरच्या पॅराग्राफ मध्ये स्टार्ट व्हाय या शब्दाने होते आणि एंड टू प्रिव्हेंट दिस. मी जे वर्ड सांगतो त्याच्यासाठी का तुम्ही रेकॉर्डिंग वाचल्यानंतर तुम्ही उद्या किंवा जेव्हा पण बुक येईल ना त्यावेळेस तुम्ही ते कन्फर्म कराल तोच पॅरा आहे का. तो माझ्या याच्यात मी 13 नंबर दिलेला आहे. मग हा व्हायटल फोर्स होमिओपॅथिक रेमेडीच्या मदतीने क्रोनिक आजारांना देखील अशाच प्रकारे जसं अॅक्यूट बरे होत आहे व्हायटल फोर्सच्या मदतीने, मग ते क्रोनिक का नाही बरे होत, मग बरा का करू शकत नाही, जरी तिथे ती रेमेडी त्या स्टेटचे बहुतेक सर्व सिम्पटम कव्हर करत असेल तर. म्हणजे काय, तुमची मेडिसिन ती टोटॅलिटी कव्हर करते, तुमचा व्हायटल फोर्स तिथं का मदत करत नाही. तिथं काय असं घडतंय का माझी रेमेडी सुटेबल असूनही मला तो क्रोनिक डिसीज बरा करण्यात अपयश येते. जर हाच व्हायटल फोर्स अॅक्यूट डिसीजच्या बाबतीत अगदी सिव्हिअर अॅक्यूट डिसीजच्या बाबतीत देखील यशस्वीरित्या रिकव्हरी करण्यात मदत करतो, मग क्रोनिक डिसीज मध्ये असे काय आहे की जे त्याला व्हायटल फोर्सला प्रिव्हेंट करत आहे मदत करण्यापासून. पॅराग्राफ नंबर 14, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जे की फार गरजेचे बनले आहे, नेचर ऑफ क्रोनिक डिसीजची डिस्कव्हरी करण्यास भाग पाडले आहे. म्हणजे काय, इथून सरांना हे पडलेले प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी सरांना द क्रोनिक डिसीजची डिस्कव्हरी करणं गरजेचं वाटलं. इथपर्यंत कळलं. इथपर्यंत आलोय आपण का सरांनी का ते स्वराच्या पाठीमागे लागले होते. पॅराग्राफ नंबर 15, काय कारण आहे की क्रोनिक डिसीज मध्ये होमिओपॅथिक रेमेडीज रिअल क्युअर मिळवण्यात अपयशी होत आहे हे शोधून काढण्यासाठी आणि हजारो जुनाट आजारांच्या खऱ्या स्वरूपाविषयी अधिक योग्य आणि शक्य झाल्यास अगदी बरोबर माहिती मिळवण्यासाठी जे आजार अद्यापही बरे झालेले नाहीत, निर्विवाद होमिओपॅथिक लॉ ऑफ क्युअर अस्तित्वात आलेला असतानाही. म्हणजे काय, होमिओपॅथिक लॉ ऑफ क्युअर आपल्याला सर्वांना माहिती, तो म्हणजे तो त्या 5th एडिशनच्या आधीच आलेला आहे. म्हणजे त्याच्या आधीच माझ्यामध्ये 3rd का 4th एडिशन मध्येच तो लॉ ऑफ क्युअर सरांनी एक्सप्लेन केलेला आहे. मग त्याचं अस्तित्वात आलेलं असूनही आपण का ते आजार घालवण्यात अपयशी होतोय. 1800, मग तो विचार करतोय सर ते कधी, तर सर इसवी सन 1816 ते 1817 पासून दिवस आणि रात्र मी याच सिरियस टाकच्या विचारात गुंतलोय. म्हणजे काय, त्या 2 वर्ष सर त्याच विचारात होते असं का घडते, मी ते क्रोनिक डिसीज बरे करण्यात अपयशी का होतोय. पहा, सर्व चांगल्या गोष्टी देणाऱ्याने म्हणजे देवाने मला या कालखंडात अविरत विचार, अथक चौकशी, काळजीपूर्वक निरीक्षण आणि मानवतेच्या कल्याणासाठी केलेल्या अत्यंत बिनचूक प्रयोगाद्वारे हळूहळू या समस्येचे निराकरण करण्याची परवानगी दिली आहे. म्हणजे काय, 2 वर्ष सरांनी ज्या गोष्टीबद्दल खूप विचार केला, अथक प्रयत्न केला आणि व्यवस्थित निरीक्षण केले आणि मानवतेच्या कल्याणासाठी सरांनी स्वतःला वाहून घेतलं होतं, या सगळ्या एक्सपेरिमेंट मधून सरांना त्याचं उत्तर सापडायला सुरुवात झालेली. हा सरांना आनंद झालाय. म्हणून सर ते बिहोल्ड म्हणजे काय,
आपण तो एखाद्या नाही का उत्सुकतेने शब्द उच्चारतो, त्याला एक्सक्लेमेटरी मार्क आहे. त्यांना सरांना आश्चर्य वाटलं की बघा त्याच्यातूनच मला मदत भेटलेली आहे. त्याच्यात खाली फुटनोट आहे या 15व्या पॅराग्राफची, ती अशी, तरीही म्हणजे काय बघा, तिथून पुढे सरांनी जे 5 ते 6 वर्ष जे ऑब्झर्वेशन केलं, निरीक्षणे नोंदवली, त्यामध्ये सरांना थोडीशी कोरोनरी डिसीज बद्दलची आणि स्वराबद्दलची आयडिया आली होती. परंतु तरीही मी माझ्या या अखंड प्रयत्नापैकी एकही गोष्ट जगाला किंवा माझ्या अनुयायांना ज्ञात होऊ दिली नाही. कारण माझ्यावर वारंवार दाखवला गेलेला अविश्वास म्हणजे काय, सरांवरती त्यावेळेस बऱ्याच वेळेस अविश्वास दाखवला गेला होता. म्हणून सरांनी जे 5 ते 6 वर्ष निरीक्षण केलं पण ते कोणालाही सांगितलं नाही. त्याचं कारण का, सरांवरती लोकांनी अविश्वास दाखवला होता. दाखवला गेलेला अविश्वास मला ते करण्यापासून रोखत होता. मी माझे काम मेन्शन केले नाही कारण ते अजून इम्प्रॉपर आणि इमॅच्युअर होते व त्यामुळे त्याच्यावर बोलणे किंवा लिहिणे दुखावणारे होते. म्हणजे काय, ते काम प्रॉपर झालेले नसल्यामुळे मी ते जगासमोर मांडले नाही. 1827 पर्यंत म्हणजे काय, जे 6 वर्ष सरांनी काम केलं, 1827 पर्यंत सरांनी ते जगापुढे मांडले. पण 1827 ला सरांना गरज वाटली का ते कोणाला तरी सांगितलं पाहिजे. म्हणून 1827 पर्यंत मी माझ्या 2 शिष्यांना देखील, ज्यांनी होमिओपॅथिक कलेची सर्वात मोठी सेवा केली होती, त्यांच्या फायद्यासाठी व त्यांच्या रुग्णांच्या फायद्यासाठी जीवाश्वासाबद्दल सांगितले नाही. परंतु त्यानंतर त्यांना बोलून मी सर्व गोष्टी सांगितल्या, जेणेकरून मला जर देवाकडून बोलवणे आले, जे की माझ्या 73व्या वर्षी सहज घडू शकते. म्हणजे काय, सरांचं ज्यावेळेस 1827 च्या आसपास सरांचं वय वर्ष 73 झालेले होते आणि यावेळेस सर कधीही म्हणजे जगाचा निरोप घेऊ शकता अशी सरांना भीती होते. म्हणून 6 वर्ष संशोधन केल्यानंतर सरांनी जे आपण प्रिव्हियस मध्ये बघितले, त्यांचे जे 2 अनुयायी होते त्यांना बोलून घेतलं व या कामाबद्दलची माहिती दिली. व व हा माझा शोध कंप्लीट होण्याच्या आधीच तो जगासाठी गमावला जाऊ नये. म्हणजे काय, जर मी निघून गेलो तर हे कोणाला तरी माहित पाहिजे ना. म्हणून त्या दोघांना बोलून हे सगळं एक्सप्लेन केलं. 73 वर्ष वय ते होतं. आता ते आता म्हणजे ज्यांना माहिती हवी ना, ज्यांना माहिती हवी नाही हॅनिमन सर का गेले त्यांना सांगावं लागेल. टीसीडी मध्ये ना Yes, sir. त्यांना आधीच भनक लागलेली होती की ते जाणार आहेत, म्हणून त्यांनी ते पण लिहून ठेवलेलं होतं. हा, बरोबर. म्हणजे सर किती विचार करायचे, काय म्हणजे अवघड आहे ना. म्हणजे त्यांची बघा, असा जर तुम्ही सरांचं बुक इव्हन कोणाचंही म्हणजे तुम्ही कोणालाही फॉलो कराल ना, अशा पद्धतीने त्याच्या भावना जर समजून घेतल्या ना, तर तो ऑथर तुम्हाला कळतो, त्याचं काम कळतं आणि ते काम समोरच्याला सांगता पण तसंच येतं, नाही का. म्हणजे इथपर्यंत तर आपल्याला ते मनापर्यंत पोहोचलं पाहिजे, नाही का. स्पिरिच्युअली सर खूप स्ट्रॉंग होते, त्यामुळे त्यांना ते समजलं असेल मे बी. येस येस. नाही आता बघा, एक साधी गोष्ट आहे, 73 इयर्सला माणूस बऱ्यापैकी ओल्ड झालेला असतो आणि त्यावेळेस तर आता ठीक आहे, आता सायन्स खूप प्रगत आहे, पण त्यावेळेस 73 इयर्सला सर काम करत होते, एवढं ऑब्झर्वेशन करत होते आणि थकलेले होते. आता कसं मॉर्टॅलिटी काय कोणाच्या याच्यात नाही, एखादा कुठलाही ॲक्सिडेंट इन्सिडेंट घडला आणि सर गेले तर ते वर्क राहून गेले असतात. सर त्याच्यानंतर जगले ना 86 पर्यंत, 83 ते 86 इयर्स जगले. परंतु ते जर चुकून निघून गेले तर ते वर्क तसंच राहील. म्हणून सरांनी त्या दोघांना बोलून सांगून घेतलं. म्हणजे ही एक प्रिकॉशन होते. म्हणजे सरांना काय लगेच जायलाच नाही. पण जर आपण आता इथपर्यंत संशोधन 6 वर्ष केलेलं आहे आणि सरांना बऱ्यापैकी त्या मायाझम बद्दल किंवा त्या स्वराबद्दल आयडिया आलेली होती. पण ही आयडिया सरांबरोबर जर अचानक गेले तर तशीच राहून गेले. जसं 6th एडिशन सरांनी लिहिलं, पण नंतर जो वाद झाला, त्याच्या पब्लिशनच्या ज्या अडचणी आल्या, त्याच्यामुळे ते एडिशन किती दिवस तसंच राहून गेलं ना. म्हणजे ते संशोधन बघा, म्हणजे सरांनी इतके प्रयत्न केले तरी पण ते एक एक काम सरांच्या हातून अर्धच राहून गेलं होतं, नाही का. म्हणजे तिथपर्यंत सर लिहिलं आणि निघून गेले. म्हणजे ते पब्लिश सरांच्या हातून झालं नाही. मग ते पब्लिश व्हायला किती वेळ गेला. तसं जर हे काम जर सरांकडून राहून गेलं असतं तर मला नाही होतं आजपर्यंत कोणी या मायाजमूर्ती एवढं मोठं काम करू शकलं असतं. पॅराग्राफ 16 इथून पुढे बघा, आता इथपर्यंत सरांनी फक्त जे सरांना प्रॅक्टिसमध्ये प्रश्न पडत होते त्याचं हे 15 पॅराग्राफ मध्ये सरांनी चिंतन केलेलं आहे. आता इथून पुढे इन सर्च ऑफ कॉज म्हणजे काय, ह्या क्रोनिक डिसीजचा कॉज काय आहे याचा शोध पुढचे काही पॅराग्राफ सर घेता. त्याला आपण त्या टॉपिकला आपण इन सर्च ऑफ कॉज म्हणू शकतो का. म्हणजे आता कारण शोधायचं या क्रोनिक डिसीजचं. आता इथपर्यंत तर कळलंय का काहीतरी नक्कीच कारण आहे का जे क्रोनिक डिसीज बरे होत नाही. मग तो कारण काय ते सर पुढच्या काही पॅराग्राफ मध्ये एक्सप्लेन करता. 16वा पॅराग्राफ तो स्टार्ट होतो इट वॉज पासून आणि संपतो ओरिजिनल डिसीज या शब्दांनी. ही एक परत परत रिपीट होणारी वस्तुस्थिती होती की नॉन व्हेनरल क्रोनिक डिसीजेस होमिओपॅथिक उपायाद्वारे वेळोवेळी काढून टाकल्यानंतर
प्रूव्ड रेमेडीच्या वापराने. म्हणजे काय, जी रेमेडी प्रूव्ड झालेली वेल प्रूव्ड रेमेडी वापरून ते वेळोवेळी काढून टाकले जात होते, परंतु ते परत परत येत होते कमी किंवा जास्त प्रमाणात नवीन लक्षणांसह किंवा रिअपिअर्ड अॅन्युअली विथ अन इन्क्रीज ऑफ कंप्लेंट्स. म्हणजे दरवर्षी रिपीट होत होते जास्त त्रासासह. या वस्तुस्थितीने मला पहिला क्लू दिला. म्हणजे काय, त्यातून सरांना पहिला क्लू भेटला मायाजमचा की होमिओपॅथिक फिजिशियनने हा क्रोनिक डिसीज ट्रीट करत असताना सर्व नॉन व्हेनरल क्रोनिक डिसीजच्या बाबतीत केवळ त्याला डोळ्यांनी दिसत असलेलाच आजार हाच सर्व आजार आहे असे समजून चालणार नाही, जो की त्याला वेगाने व परमनंटली बरा करायचा आहे ऑर्डिनरी होमिओपॅथिक रेमेडीचा वापर करून. परंतु तो दिसत असलेला आजार अधिक खोलवर बसलेल्या मूळ रोगाचा फक्त एक तुकडाच आहे ज्याचा तो इलाज करत आहे. म्हणजे काय, याच्यातून सरांना एक क्लू नक्कीच भेटला का ते परत परत बरे करताना तो परत डोकं वर करतोय. म्हणजे काय, जसं एखाद्या पाण्यावरती बर्फ तरंगलेला असतो ना, त्याचं फक्त एक टोक दिसतं, परंतु बर्फ किती मोठा आहे त्या समुद्रामधला तो बर्फाचा तुकडा, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात मी विसरलो होता, त्याला तो किती मोठा आहे त्याचा अंदाज आपण लावू शकत नाही. तो खोल किती आतमध्ये मोठा आहे तो जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत त्याचा अंदाज येत नाही. त्या एका तुकड्याने आपल्याला टायटॅनिक बुडवलेले पाहिले. याच्यावरून सरांना एक अंदाज नक्कीच आला का हा डिसीज काही साधा नाहीये आणि जेवढा दिसतोय तेवढाच बरं आईसबर्ग, तर तेवढं बरं करणे म्हणजे आजार बरं करणे हे नाही. याच्यातून सरांना एक नक्कीच भेटला का याच्या मागे नक्कीच काही हिडन आजार असणार आहे का जो आपल्याला दिसत नाही तो बाहेर काढायला लागणार आहे. म्हणजेच तो मायाजम शोधायला लागणार आहे. 17 पॅरा. वेळोवेळी दिसणाऱ्या नवनवीन लक्षणांवरून या आजाराची व्याप्ती किती मोठी आहे हे दिसून येते. म्हणजे काय, ज्यावेळेस रिकरन्स होत होतं त्यावेळेस त्याच्या सिम्पटम्स वाढत जात होते. म्हणजेच याच्यावरून सरांना हे लक्षात आले का तो आजार किती मोठा असू शकतो. म्हणून होमिओपॅथिक फिजिशियनने या प्रकारचे सेपरेट मॅनिफेस्टेशन्स कायमस्वरूपी बरे करण्याची आशा बाळगू नये, जे आतापर्यंत समजले जात होते की तो आजार वेल डिफाईन्ड आणि सेपरेट आहे. म्हणजे काय, ह्या नॉन अँटीसोरिक रेमेडीजनी असा आजार आणि त्या आजाराची लक्षणे कायमस्वरूपी बरे करण्याची आशा ठेवू नये असं सर म्हणतात. व तो परमनंटली आणि कम्प्लिटली बरा होऊ शकतो ही आशा ठेवू नये. म्हणून फिजिशियनने सर्वप्रथम त्या मूळ आजाराशी म्हणजे त्या प्रिमिटिव्ह मेलडीशी संबंधित सर्व अपघात आणि लक्षणे यांची संपूर्ण व्याप्ती शोधून काढणे आवश्यक आहे. म्हणजेच काय, त्या क्रोनिक डिसीजचे त्या मायाजमचे सर्वची सर्व लक्षणे हे आपल्याला माहीत करून घेणं गरजेचं आहे जर तो आपल्याला बरा करायचा असेल तर. त्या आजाराला संपूर्ण नष्ट करणारी एक किंवा अधिक रेमेडी शोधण्याची आशा बाळगण्याआधी या पद्धतीने तो यशस्वीपणे त्या रोगास बरा तो फिजिशियन यशस्वीपणे त्या रोगास बरा करू शकतो आणि संपूर्णपणे वाईप आउट करू शकतो व त्यासोबतच त्याचे वेगवेगळे मेंबर्स देखील नाहीसे करू शकतो जे की वेगवेगळ्या रूपात दिसत होते. म्हणजे काय, जर तुम्हाला तो क्रोनिक डिसीज बरा करायचा असेल तर त्याचे सर्वचे सर्व काय म्हणतो आपण सर्वचे सर्व सिम्पटम आपल्याला आधी माहित पाहिजे. म्हणजे आता जर सोरा आपल्याला माहिती आहे तर सोराचे सर्व सिम्पटम्स लॅटंट आणि आउटब्रेक ऑफ सिम्पटम सर्वचे सर्व आधी आपल्याला माहित पाहिजे. तर आपल्याला तो आजार जो लपलेला आहे त्या आजारचे सिम्पटम काय काय असतात ते सापडता येतील आणि मग तो यशस्वीरित्या बरा करता येईल. आणि त्याच्यासाठी रेमेडी पण शोधता येईल, कारण ती रेमेडी शोधायची म्हणजे आधी सिम्पटम माहित पाहिजे. म्हणून तर काय, त्या सगळ्या सिम्पटमांची आपल्याला यादी बनवता आली पाहिजे, ती सिम्पटम माहित झाली पाहिजे. रुपल मॅमचा प्रश्न आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऍक्सिडेंट. म्हणजे काय, जे जे मायाजमच्या दरम्यान जेवढे बी ऍक्सिडेंट घडतो, म्हणजे समजा तुम्ही एखादी ट्रीटमेंट करताय आणि मग एखादा ऍक्सिडेंट कॉज आहे किंवा एखादा शॉक बसलाय, मग ते शॉकने तो कसा ऍक्सिडेंट होतो, मग तो एक आइलमेंट फॉर्म झाला ना, बरोबर की नाही. म्हणजे ते जेवढे काही आघात असेल जेवढे ऍक्सिडेंट असेल त्या मायाजमला कशाने बरं वाटतंय आणि कशाने त्रास होतोय सगळ्या गोष्टींचं आणि त्या लक्षणांचा सगळं आपल्याला ज्ञान झालं पाहिजे, तेव्हा आपण त्याची रेमेडी शोधू शकतो. कळलं. पॅराग्राफ 18 तो चालू होतो बट दॅट या वर्डने आणि मॅन्स लाईफने एंड होतो. परंतु तो मूळ आजार जो शोधण्याचा प्रयत्न करत आहोत तो नक्कीच मायाजमेटिक असावा. म्हणजे सरांना हे कळून चुकलं का त्याच्या मागे काही ना काही मायाजम नक्कीच असणार आहे, कारण त्याचे क्रोनिक नेचर जे मला दिसत आहे जेव्हा ते 21 बघा इथं सर मायाजम म्हणतात. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, हे लिहित आहे तोपर्यंत स्वरा माहित नाही, तोपर्यंत फक्त दोनच मायाजम माहित होते, सायकोसिस आणि सिफिलिस. पण आता मी स्टार्टला लेक्चरला म्हणलो ना की तुम्हाला स्वरा तर एकदम प्राचीन आहे नाही का, एन्सियंट आहे,
हो, तो प्राचीन आहे, परंतु तोपर्यंत त्याचं नॉलेज कोणालाच नव्हतं ना. त्याचं नॉलेज सरांनी शोधून काढलं. तोपर्यंत सिफिलिस आणि सायकोसिस हे बाकीच्या लोकांना पण माहित होतं. कळलं का? कारण त्याचे एक्सटर्नल मॅनिफेस्टेशन आपल्याला माहित होते. जसं फिगवर्ड्स आणि शँकर. म्हणून तो देखील एक मायाझमॅटिकच असावा, कारण त्याचे क्रोनिक नेचर जे मला दिसत आहे, जेव्हा ते एक विशिष्ट लिमिट पर्यंत डेव्हलप होते, तेव्हा ते पेशंट किती रोबस्ट कॉन्स्टिट्यूशनचे असले तरी काढले जाऊ शकत नाही आणि त्या आजारावर व्यवस्थित डाएट, चांगली जीवनशैलीने देखील मात करता येत नाही व तो आजार स्वतःहून संपत देखील नाही. याचं मायाझम असण्याचं कारण सर काय सांगताय का, जर मायाझम जो डिसीज मायाझम पासून होतो तो स्वतःहून निघून जात नाही. आपण हे पण शिकलो की ॲक्यूट डिसीजेस जरी तुम्ही ट्रीटमेंट केली नाही तरी पण तो एक तर तो पेशंटला डेथ म्हणजे संपू शकतो किंवा स्वतःहून निघून जातं. हे आपण ऑर्गनाइज मध्ये जसं स्मॉल पॉक्स, चिकन पॉक्सच्या बाबतीत शिकलो होतो. पण मायाझम ही एकमेव गोष्ट अशी आहे, त्याला किती रोबस्ट पर्सनॅलिटी असली तरी तो त्याच्यावरती मात करू शकत नाही. आणि हे क्रोन डिसीजेस असेच होते. पेशंटने किती पथ्य पाळले, तो किती शारीरिक दृष्टीने ताकदवान असला तरी तो आजार स्वतःहून त्याच्यातून बाहेर पडत नव्हता, म्हणजेच तो मायाझमॅटिक होता. परंतु तो वर्षानुवर्षे वाढतच जात होता. एका आजारातून दुसऱ्यामध्ये रूपांतरित होऊन आणि आणखी सिरियस सिम्पटमच्या रूपात अगदी त्या पेशंटच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत. जसे की इतर मायाझमॅटिक क्रोनिक डिसीजच्या बाबतीत घडते. म्हणजे काय, आता हे मायाझमॅटिक असल्याचं कारण सर तिथं सिफिलिस आणि सायकोसिसचं उदाहरण देता. तिथे काय घडत होते, फॉर एक्झाम्पल विनरल बुबो, जो की इंटरनल मर्क्युरी देऊन बरा केलेला नाही. म्हणजे काय, जो सिफिलिस आहे तो बघा, सिफिलिसची ट्रीटमेंट काय, इंटरनल मर्क्युरी द्यायची. आणि जर ती नाही दिली तर त्याचं काय व्हायचं, जर तो इंटरनल मर्क्युरी देऊन बरा नाही केला, जी की त्याची स्पेसिफिक रेमेडी आहे. बघा इथं सरांनी उल्लेख केलेला आहे, सिफिलिसची स्पेसिफिक रेमेडी मर्क्युरी, व त्याचे रूपांतर आता विनरल डिसीज मध्ये झालंय. म्हणजे काय, ज्यावेळेस आपण एक्सटर्नल मॅनिफेस्टेशन कोणत्या मायाझमचे नष्ट करतो, त्याचे रूपांतर इंटरनल मेलडी मध्ये तयार होते आणि त्याला आपण विनरल डिसीज असे म्हणतो. व आता तो आजार स्वतःहून निघून जाणार नाही. म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही तो लोकल डिसीज डिस्ट्रॉय करताना त्यावेळेस जो इंटरनल सिफिलिस तयार झालेला आहे, जो विनरल डिसीज तयार झालेला आहे, तो स्वतःहून कधी बरा होत नव्हता. व जरी पेशंटने करेक्ट मोड ऑफ लाईफ म्हणजे राहणीमान सुधारवले, त्याचे खूप जास्त रोबस्ट कंडिशन असले तरी तो विनरल डिसीज प्रत्येक वर्षी वाढतच जाणार व त्याचे नवनवीन लक्षणे उघड होत राहणार अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत. म्हणजे सिफिलिसचं जे माहिती होती सरांना, त्याच उदाहरण सरांनी स्वरा समजावताना घेतलंय. इथे एक फुटनोट आहे, जे म्हणजे जे सिम्पटम्स आहे ना, जे स्वराचे सिम्पटम्स आहे ना, किंवा तो एक आजाराचे दुसऱ्या आजारात कसे रूपांतर होते त्याचे काही उदाहरणं दिली. फॉर एक्झाम्पल, वारंवार थिसिसचे रूपांतर इन्सॅनिटी मध्ये होतं. म्हणजे काय, थिसिसच्या पेशंटला इन्सॅनिटीचे अटॅक येत होते. ड्राईड अप अल्सरचे रूपांतर ड्रॉप्सी किंवा अपोप्लेक्सी मध्ये होतं. म्हणजे काय, तो अल्सर बरा व्हायचा, नंतर त्याचं ड्रॉप्सी व्हायचं किंवा अपोलेप्सी व्हायचं. म्हणजे काय, एक आजार जाऊन दुसरा येत होता. इंटरमिटंट फिवर इनटू अस्थमा, म्हणजे काय, इंटरमिटंट फिवर बरा व्हायचा, अस्थमा यायचा, अस्थमा बरा झाला परत फिवर यायचा. ॲब्डोमिनल पेनचे जॉईंट पेन किंवा पॅरालिसिस मध्ये रूपांतर व्हायचे. म्हणजे काय, ज्या पेशंटला ॲब्डोमिनल पेन आहे त्याचे पेन जरी बरे झाले तर त्याच्यात परत जॉईंट पेन सारखे सिम्पटम दिसायचे. पेन्स ऑफ लिम्बचे हिमोरेज मध्ये रूपांतर व्हायचे. आणि हे अवघड नव्हते शोधणे की नंतरचा झालेला आजाराचा पाया देखील मूळ असलेला आजाराचा होता. म्हणजे काय, जसं आता इंटरनल फिवर पासून अस्थमा तयार झाला, म्हणजे काय, त्याचा मूळ तोच मायाझमच असणार आहे. म्हणूनच तो एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जात होता व तो देखील संपूर्ण आजाराचा एक छोटासा तुकडा. म्हणजे काय, इथे इंटरमिटंट फिवर काय किंवा अस्थमा काय किंवा ड्रॉप्सी काय किंवा ॲब्डोमिनल पेन काय, हा काय आहे, त्या मायाझम डिसीजचा फक्त एक तुकडा आहे, एक पार्ट आहे, पूर्ण मायाझम नाहीये. म्हणजे काय, जे जे डिसीज बदलत गेले ते फक्त एक पार्टच्या स्वरूपात आपल्याला दिसत गेलेले. तो म्हणजे काय, पूर्ण मायाझम नाही. तो म्हणजे काय, तो पूर्ण क्रोनिक डिसीज नाहीये. म्हणून सरांनी जे मेडिसिनचे किंवा स्वराची जी सिम्पटम लिस्ट दिली ना, जर तुम्हाला पूर्ण स्वरा एक वेळेस जर बरा करायचा असेल तर त्या सर्व सिम्पटमचं ज्ञान मिळवणं गरजेचं आहे. ते सर्व सिम्पटम तुम्हाला माहित असेल तर तुम्ही त्या सर्व सिम्पटम गेलेले आहे का नाही ते कन्फर्म करू शकता, नाही का. तुम्ही फक्त अस्थमा बरा केला किंवा फिवर बरा केला एखादी मेडिसिन देऊन आणि तुम्ही पेशंट बरा झालाय, जे आम्ही ऑर्गनाइजमध्ये नेहमी सांगायचो का लॅटंट स्वराचे सिम्पटम तुम्हाला जर शोधता आले, जर तुम्ही म्हणता ना डायबिटीस पेशंट बरा करायचा आणि त्याला ते सिम्पटम काहीच नाही, पण तुम्हाला एवढं सांगतो का तुम्ही ज्यावेळेस स्वराचे आणि लॅटन स्वराचे सिम्पटम असेल त्यावेळेस तुम्हाला दिसेल का याच्यातले बरेच सिम्पटम्स हे डायबिटिक पेशंटला असतातच. आपण ते फक्त इन्व्हेस्टिगेट करत नाही, मग त्यानुसार आपल्याला रेमेडी देता येत नाही. इथपर्यंत कळ.
ओके. पॅराग्राफ 19. अशा नॉन व्हिरल रुग्णांच्या तपासणीत आणि निरीक्षण, जिथे जिथे नॉन व्हिरल आहे तिथे सोरिक हे लक्षात ठेवायचं. नॉन व्हिनरल म्हणजे सोरा. अशा नॉन व्हिनरल रुग्णांच्या तपासणीत आणि निरीक्षणांमधून मी आतापर्यंत एका निष्कर्षापर्यंत आलो, जेव्हा मला असे आढळून आले की अगदी सुरुवातीचे विशिष्ट रोगासारखे भ्रामक वाटणारे आजार, म्हणजे काय, एखादा अस्थमा किंवा इंटरमिडिएट फीवर, आपला एक विशिष्ट रोग वाटतो, परंतु ते आपला भ्रम होता, कारण तो म्हणजे रोग नाहीये, तो फक्त रोगाचा पार्ट आहे. इथपर्यंत आपण आलोय. त्यांना बरे होण्यात काहीतरी अडथळा आहे असे मला आढळून आले होते व त्यांच्या मुळाशी फॉर्मर इच इरप्शन होते, जे की एकतर कबूल केले जात नव्हते आणि त्यानंतरच्या आलेल्या सर्व सफरिंगची सुरुवात तिथूनच झाली होती. म्हणजे काय, त्यावेळेस ना सर एखादा अस्थमा ट्रीट करत असेल किंवा इंटरमिडिएट फीवर ट्रीट करत असेल, सरांनी जर डीप इन्व्हेस्टिगेशन केले नाही त्या पेशंटच्या आजारामध्ये, तर काही ठिकाणी काही लोकांमध्ये त्यांना त्याच्या आधी किंवा त्याच्या काही दिवस आधी, काही वर्ष आधी इच इरप्शन आलेलं आढळलं, बरोबर की नाही. त्याच्यातून सरांना हे लक्षात आलं का प्रत्येक त्या जेवढे ऑब्झर्वेशन आहे त्याच्यामध्ये कुठे ना कुठे इच लपलेली होती, जी ती इच इरप्शन आहे तोच या आजाराचा मूळ असू शकतं, या निष्कर्षांना हळूहळू सर येत होते. अशाच प्रकारे क्रोनिक आजाराने ग्रस्त रुग्ण देखील अशा प्रकारचे इच इरप्शन झाल्याचे एकतर कबूल करत नव्हते. म्हणजे काय, जर तो क्रोनिक आजार आहे एखाद्याला, तर त्याला कधीतरी इच इरप्शन आले होते का, तो सांगत होता किंवा कबूल करत नव्हता, किंवा मग त्यांच्या असे इन्फेक्शन झालेले लक्षात आलेले नसतं. म्हणजे काय, ते इरप्शन इतकं छोटं होतं का ते येऊन गेल्यानंतर त्या पेशंटच्या लक्षात देखील येत नव्हतं, किंवा ते विसरून गेलेले असणार. बारकाईने चौकशी केल्यानंतर असे आढळून आले की त्या इच इरप्शनचे काही अंश, जसे की स्मॉल पच्चूल किंवा हर्पीस, वेळोवेळी त्या रुग्णात दिसत होते. मग जरी ते क्वचितच घडत असले तरी ते ह्या सध्याच्या आजाराचे पूर्वीच्या संसर्गाचे अस्पष्ट लक्षण होते असे आपण म्हणू शकतो. म्हणजे काय, जेव्हा सरांनी काही रुग्णांमध्ये केअरफुल इन्व्हेस्टिगेशन केले, त्याच्या रिलेटिव्हजला विचारले किंवा तुला कधी असं इच इरप्शन येत गेले का, तर बऱ्याच लोकांनी असं इरप्शन अगदी पच्चूलच्या स्वरूपात म्हणा किंवा हर्पीच्या स्वरूपात होईना आलेले होते असं कबूल केले. त्यातून सर त्या इच मायाझमकडे सरकत गेले. नंबर 20. या परिस्थितीत वैद्याच्या म्हणजे फिजिशियनच्या इथे एक फुटनोट आहे, असंख्य निरीक्षण. त्या फुटनोटमध्ये फक्त त्या वॉन ऑटेन हिलच्या त्यांनी जे जनरल फार्माकोलॉजी जे जर्नल लिहिलं होतं त्याच्या व्हॉल्यूममध्ये असे काही निरीक्षण नोंदवले होते. त्याचं इथं सर उदाहरण देतात. या परिस्थितीत वैद्यांच्या असंख्य निरीक्षणांच्या संदर्भावरून आणि माझ्या स्वतःच्या वारंवार अनुभवावरून असे दिसून आले आहे की चुकीच्या प्रॅक्टिसने सप्रेस केलेले इचचे इरप्शन किंवा त्वचेतून इतर मार्गांनी गायब झालेली इच किंवा त्यासारखा सिम्पटम अशा व्यक्तीमध्ये जी अदरवाईज हेल्दी होती. या परिस्थितीत मी पुन्हा सांगतो की अशा केसेसच्या वैद्यकीय उपचारामध्ये मला त्या अंतर्गत शत्रूचा सामना करावा लागला, त्याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. म्हणजे काय, जे क्रोनिक डिसीज सर बरे करायला जात होते त्या पेशंटमध्ये अशा प्रकारचे इच इरप्शन कधी ना कधी त्याच्या लाईफ टाइम मध्ये आलेलेच होते, हे सरांना लक्षात आले. आणि मग ज्या पेशंटमध्ये असे प्रिव्हियस हिस्ट्री ऑफ इच इरप्शन होती त्या पेशंटला अशा मायाझमच्या त्या पेशंटला ट्रीट करताना सरांना या स्वरा नामक मायाझमच्या शत्रूशी लढा द्यायचा होता हे त्यांना कबूल होते आणि त्याच्याबद्दल सरांच्या मनात कुठलीही शंका आता शिल्लक राहिलेली नव्हती. 21. हळूहळू मला या मूळ आजाराविरुद्ध अधिक प्रभावी उपाय सापडले, ज्यामुळे इतक्या साऱ्या तक्रारी झाल्या होत्या. म्हणजे काय, हळूहळू सरांना तो मायाझम कळत गेला आणि त्याला बरं कसं करायचं याचं पण नॉलेज येत गेलं. या मेलडी विरुद्ध जिला सोरा या जनरल नावाने ओळखले जात होते, दॅट इज अगेन्स्ट द इंटरनल इच डिसीज, त्याच्या त्वचेवरील इरप्शन सहित किंवा इरप्शन शिवाय. नंतर मला हे दिसून आले की असे सिमिलर क्रोनिक डिसीजेस ला त्यांच्या पेशंटला त्या आजाराचे कारण दाखवता येत नव्हते, किंवा अशा केसेस ज्यांच्यात पेशंटला अशा प्रकारचे इन्फेक्शन म्हणजेच इच इरप्शन जे की सोरामुळे झाले होते, ज्याच्यामुळे तो पेशंट इन्फेक्ट झालेला होता, कदाचित तो रुग्ण त्याच्या पाळण्यात असताना, म्हणजे काय, त्याला ते इन्फेक्शन कधी होऊ शकतं, कधी असू शकतं, तर त्याचा जन्म झाला तो पाळण्यात असताना पण त्याला इरप्शन ते इचचं स्वराचं इन्फेक्शन झालं होतं. आता तो कसा सांगेल मोठा झाल्यानंतर मला त्यावेळेस ते इरप्शन, म्हणजे इथपर्यंत इन्व्हेस्टिगेशनची गरज होती. किंवा ती गोष्ट त्याच्या स्मरणशक्तीतून काही कारणास्तव निघून गेलेली असतात. म्हणजे काय, इरप्शन कधीतरी होऊन गेलेलं असताना आणि तो विसरून गेलेला असेल
आणि त्याबद्दलची माहिती त्याचे म्हणजे रुग्णाचे पालक किंवा वृद्ध नातेवाईक यांच्याकडे अधिक काळजीपूर्वक चौकशी केल्यावर त्याला इच इरप्शनची झालेली पुष्टी मिळाली. म्हणजे काय, ज्यावेळेस सरांनी त्याच्या आजाराबद्दल किंवा त्याच्या इरप्शन बद्दल त्याच्या घरच्यांना, रिलेटिव्हला किंवा त्याच्या वृद्ध नातेवाईकांना विचारलं, तर आता त्याला जर लहानपणी इरप्शन झालेलं असेल तर त्याच्या वडिलांना, आजोबांना ही गोष्ट माहिती असणार ना. तर त्या पद्धतीने ज्यावेळेस सरांनी इन्व्हेस्टिगेशन केलं त्यावेळेस सरांना ते इरप्शन झालेलं आढळलं. आता पॅराग्राफ नंबर 22 हा मोठा पॅराग्राफ आहे आणि याच्यामध्ये सरांनी स्वराचे किती सारे डिसीजेस आहे म्हणजे स्वरामध्ये काय काय येऊ शकतं त्या सर्वांची यादी दिलेली. हा एकदम काळजीपूर्वक म्हणजे याच्या पुढे आहे ना असं 2 स्टार 3 स्टार करून ठेवायचे. म्हणजे काय, इम्पॉर्टंट पॅराग्राफ नाही का. ज्यावेळेस क्रोनिक डिसीज पुस्तक वाचताना हे पण एक लक्षात ठेवायचं, जिथं जिथं जास्त महत्वाची माहिती तिथं स्टार किंवा इम्पॉर्टंट पॅराग्राफ लिहून ठेवायचं. म्हणजे काय, परत परत कधीतरी वाचताना आपण तो पटकन रेफर करू शकतो. हा पॅराग्राफ सुरू होतो मोस्ट या वर्डने आणि डिसीजेसने संपतो. या 11 वर्षाच्या काळात म्हणजे बघा आता झालं सरांचं क्रोनिक डिसीज बद्दलचं 11 वर्षाचं संशोधन झालंय आणि मग सर हा पॅराग्राफ लिहित आहे. म्हणजे आता सरांना स्वरामध्ये काय काय मिळालंय त्याची सर यादी बनवत आहे. एक मिनिट. या 11 वर्षाच्या काळात या आजारासाठी अँटीसोरिक रेमेडी शोधत असताना केलेल्या अत्यंत कष्टप्रद म्हणजे काय पेनस्टेकिंग निरीक्षणातून मी हे शिकलो की केवळ मॉडरेट आजारच नाही तर अधिक सिव्हिअर आणि मोस्ट सिव्हिअर आजारांचा ओरिजिनल देखील हाच म्हणजे सोरा आहे. म्हणजे काय, जेवढे काही आजार आहेत त्या सर्वांचा ओरिजिनल फक्त हा सोरा आहे. ते सोरा म्हणजे काय, इच. सोरा हे नाव कुठून आलं कोणाला माहिती का? सोरा कसं म्हणजे सोरा सोरा कुठला शब्द आहे हा नक्की एक्झॅक्टली? आता जर सरांनी ते इच इरप्शन शोधले मग त्याला अचानक सोरा नाव कसं पडलं? कोणाला सांगता येईल? ठीक आहे, नाही माहिती. सोरा आहे ना हा एन्शियंट ग्रीक वर्ड आहे. ग्रीक वर्ड आहे विच मीन्स इच किंवा रब किंवा स्क्रॅच. म्हणजे सोरा म्हणजे काय, फक्त इच किंवा रब किंवा स्क्रॅच. आता त्याला सोरा का नाव दिलं सरांनी, म्हणजे ते सोरा ग्रीक वर्ड आहे आणि तेच का म्हणलं का सरांना हा मायाजन फक्त कोणत्या स्वरूपात भेटला तर फक्त इच म्हणजे साधं पच्छूल किंवा फक्त एखाद्या पेशंटला फक्त अशी रब रब करण्याची सवय होती, बरोबर आहे की नाही. हा एक मायाजम होता म्हणजे इथून त्या मायाजमची स्टार्ट आहे म्हणून सरांनी त्याला सोरा हे नाव दिले. या निरीक्षणाने मला शिकवले की फक्त विलान मी जे ग्रुपवरती टाकलं होतं फादर ऑफ डर्मॅटोलॉजी ते कोण आहे, डॉक्टर रॉबर्ट विलान. त्यांचा जन्म 1757 झाला, सरांचा 1755 म्हणजे ते समवयस्कर होते आणि मृत्यू 1836 ला. हे मॉडर्न फिजिशियन होते. त्यांना फादर ऑफ डर्मॅटोलॉजी म्हणतात. ते का म्हणतात तर त्यांनी जेवढे बी क्युटेनियस इरप्शन आहे ना त्यांचं व्यवस्थित वर्गीकरण केलं, त्यांचं डिफरन्शिएशन केलं. हे इरप्शन असं, दुसरं असं, तिसरं असं, प्रत्येकाला ओळखायचं कसं, त्याचं नोमेनक्लेचर कसं करायचं आणि त्याला वेगळं नाव कसं द्यायचं याचं व्यवस्थित डिस्क्रिप्शन या विलांनी केलंय. म्हणून मॉडर्न मेडिसिन मध्ये त्याला फादर ऑफ डर्मॅटोलॉजी म्हणतात. स्किन इरप्शनचं त्यांनी डिफरन्शिएशन केलेलं आहे. आणि सर इथं त्यांचा उल्लेख करतात की या निरीक्षणाने मला शिकवले की फक्त विलान म्हणजे त्या फादर ऑफ डर्मॅटोलॉजिस्टने अत्यंत सावधगिरीने बघा त्याचं सुद्धा सर कौतुक करता. म्हणजे त्यांनी त्या स्किन डिसीजेसचं वर्गीकरण करताना एकदम काळजीपूर्वक केलेलं आहे. अत्यंत सावधगिरीने एकमेकांपासून वेगळे केलेले सर्व क्युटेनियस इरप्शन्स नव्हे. म्हणजे काय, आता सोरा म्हणजे इच आणि इच म्हणजे स्किन इन्फेक्शन इथपर्यंतच आपल्याला माहिती आहे. इव्हन सर पण तिथपर्यंत समजत होते. पण सरांचे हे लक्षात आलं का फक्त तेवढे क्युटेनियस इरप्शनच नाही तर बरेचसे आजार त्या स्वरामध्ये येतात. ते कुठले कुठले तर बोटावरील सामान्य चामखिळीपासून ते सर्वात मोठ्या सार्कोमॅटस ट्यूमर पर्यंत, फ्रॉम द मालफॉर्मेशन ऑफ द फिंगर नेल्स म्हणजे तुमच्या बोटाच्या नखामध्ये झालेला मालफॉर्मेशन पासून तर स्वेलिंग ऑफ द बोन्स म्हणजे हाडाच्या
गाठीपर्यंत, अँड द कर्वेचर ऑफ द स्पाइन, म्हणजे स्पाइनच्या कर्वेचर मध्ये काय डिफॉल्ट असेल तो सुद्धा सोरा आहे. बघा आता याच्यातून तुम्हाला सायकोसिस आणि सिफिलिस बद्दलची तुमची काही जी गैरसमज असेल ना ते दूर होतील. हा पॅराग्राफ फार महत्वाचा. कर्वेचर ऑफ स्पाइन म्हणजे स्पाइन बोन मध्ये ज्या डिफॉर्मिटी झालेल्या आहेत त्या सुद्धा स्वरामध्ये येतात, नाही का. आणि इतर अनेक सॉफ्टनिंग्स आणि डिफॉर्मिटीज ऑफ द बोन्स दोन्ही वयामध्ये, अगदी म्हणजे अर्ली एज मध्ये ज्या बोनच्या डिफॉर्मिटी आहे किंवा ऍडव्हान्स एज मध्ये म्हातारपणात ज्या बोन डिफॉर्मिटी होत्या, या सर्वच्या सर्व स्वरामुळेच झालेल्या आहेत. तसेच नेहमी होणारे इपिस्टॅक्सिस, रेक्टम आणि ॲनसच्या वेनमध्ये ब्लडचे अॅक्युम्युलेशन म्हणजे हिमोरॉइड्स, ब्लिडिंग पाइल्स किंवा ब्लाइंड पाइल्स, हिमोप्टायसिस, हिमेटेमेसिस, हिमेच्युरिया आणि डेफिशियंट किंवा टू फ्रिक्वेंट होणारे मेन्स्ट्रुएशन, मेन्स्ट्रुअल डिस्चार्जेस म्हणजे स्कॅन्टी किंवा प्रोफ्यूज, अनेक वर्षापासून रात्री येणारा घाम म्हणजे जे रात्री जे घाम येतो ना, पार्चमेंट लाईक स्किन म्हणजे काय, चमडीसारखी हार्ड झालेली स्किन, ड्रायनेस ऑफ स्किन, अनेक वर्षापासूनचा डायरिया किंवा कॉन्स्टिपेशन, डिफिकल्ट इव्हॅक्युएशन ऑफ बॉवेल्स, लॉंग कंटिन्युड इरॅटिक पेन्स, अनेक वर्षांपासून परत येणारे कन्व्हल्जन्स, क्रोनिक अल्सर्स आणि इन्फ्लमेशन्स, सार्कोमॅटस एनलार्जमेंट्स आणि ट्युमर्स, इमॅसिएशन, इन्क्रीज ऑर डिक्रीज इन सेन्सेस ऑफ सीइंग म्हणजे जे बी सेन्सेस आहे तुमचे, बघण्याचे, ऐकण्याचे, चवीचे, जेवढे बी सेन्सेस मध्ये कमीपणा किंवा जास्तपणा होतो तो सुद्धा स्वरामुळे होतो. म्हणजे काय, इन्क्रीज ऑर डिक्रीज इन सेन्सेस ऑफ सीइंग, हिअरिंग, स्मेलिंग, टेस्टिंग आणि फिलिंग, एक्सेसिव्ह ऑर लेस सेक्शुअल डिझायर म्हणजे काय, सेक्शुअल डिझायर वाढणे किंवा कमी होणे, डिसीजेस ऑफ माइंड आणि सोल, फ्रॉम इम्बेसिटी म्हणजे फुलिशनेस अप टू एक्स्टेसी म्हणजे अत्यानंद, फ्रॉम मेलॅन्कोली टू इन्सॅनिटी, सुन्स म्हणजे काय, चक्कर येणे, भोवळ येणे, अँड व्हर्टिगो, डिसीजेस ऑफ हर्ट्स, ॲब्डोमिनल कंप्लेंट्स आणि हिस्टेरिया आणि हायपोकॉन्ड्रियाच्या अंतर्गत येणारे सर्व आजार. थोडक्यात मानव जातीचे हजारो TDS आजार ज्यांना पॅथॉलॉजीनुसार विविध नावे दिलेली आहेत. काही अपवाद वगळले तर सर्वच्या सर्व स्वरामुळेच तयार झालेले आहेत. हे सर्व स्वराचे वंशज आहेत असं सर म्हणतात. गेल्या काही वर्षात मी केलेल्या सततच्या प्रयोगामधून आणि निरीक्षणामधून तुलना करून मला असे कळले की शरीर आणि आत्म्याचे सर्व आजार ज्यांची मॅनिफेस्टेशन्स इतके भिन्न भिन्न आहे, प्रत्येक पेशंटनुसार ते वेगवेगळ्या पेशंटमध्ये वेगवेगळे दिसत असले तरी, आणि जर त्या दोन विनरल डिसीजशी संबंधित नसतील म्हणजे काय, विनरल डिसीज कोणते, सिफिलिस आणि सायकोसिसशी जर संबंधित तो आजार नसेल तर हे सर्व मॅनिफेस्टेशन या त्या एन्शियंट मायाझम म्हणजे प्राचीन मायाझम, तो कोणता सर्वात प्राचीन आहे ना स्वराच्या आधी, त्याला लेप्रसी म्हणत, लेप्रसी आणि ईचचाच भाग आहे. दॅट इज ते त्या वास्ट ओरिजिनल मेडिकलचे विशाल मूळ आजाराचे वंशज आहेत, जो मूळ आजार ह्या असंख्य लक्षणांपासून बनलेला आहे व त्या सर्वांना एकच समजून आणि त्याचाच पार्ट सध्याचा आजार आहे असे समजून मेडिसिनले ट्रीट केले पाहिजे, जसे इपिडेमिक टाइपसच्या फिवरला ट्रीट करताना केले होते. म्हणजे काय, या सर्व आजारांना आपण स्वरा समजून ट्रीट केले पाहिजे त्याच वेळेस, आणि हा प्रत्येक आजार हा स्वराचा पार्ट आहे आणि मग आपल्याला त्याला अँटीसोरिक मेडिसिन देऊनच बरा करायचं आहे, हे लक्षात ठेवूनच ट्रीट केलं तरच आपण त्याला बरं करू शकतो. अशाच प्रकारे आता सर 1813 मध्ये जी टायफस फिवर म्हणजे प्लेगची जी साथ आली होती त्याचं उदाहरण देता. 1813 मध्ये प्लेगच्या साथी दरम्यान एक रुग्ण त्या आजाराने खूप गंभीर झाला. आता म्हणजे ज्यावेळेस टायफस फिवर आहे किंवा तो प्लेग आहे जो 1813 मध्ये आला होता, टायफस फिवर म्हणजे काय, ग्रुप ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस कॉज्ड बाय बॅक्टेरिया ट्रान्समिटेड बाय आर्थ्रोपॉड्स लाईक लाईस, फ्लीज, माइट्स म्हणजे काय, जे याच्यापासून माशा आणि यांच्या लाईस पासून जे आजार, जेवढे बी फिवरचे प्रकार आहेत ते जेवढे तयार होतात त्यांना आपण टायफस फिवर म्हणतो. काय, हा फिवरचा ग्रुप आहे. आणि याचं उदाहरण का दिलंय का, त्याच्यामध्ये आलेले सर्वचे सर्व फिवर हे एका टायफस फिवरच्या त्या आजाराच्या अंडर येतात ना, त्यामुळे इथं उदाहरण दिलंय. तसंच हे जेवढे जे आजार आहेत ना हे सर्वचे सर्व स्वराच्या अंडर येत्या, म्हणून आपण स्वराकडे फोकस, जसं याच्यात आपण टायफस फिवर फोकस केला, जरी तो प्लेग किंवा तो प्रत्येक पेशंट मध्ये त्या फिवरचे सिम्पटम्स वेगवेगळे होते, परंतु त्याला एक स्पेसिफिक रेमेडी शोधली सरांनी,
1813चं उदाहरण आहे. मग एक पेशंट त्या आजाराने खूप गंभीर झाला, तर दुसऱ्या रुग्णामध्ये फक्त काहीच लक्षणे दिसले. तसेच तिसऱ्या, चौथ्या अशा प्रत्येक पेशंटमध्ये वेगवेगळे लक्षणे दिसले, जरी ते सर्व एकाच आजाराने म्हणजे प्लेगने ग्रस्त झाले होते. म्हणजे काय, त्यांना जरी एक आजाराने ग्रासलेलं होतं, तरी प्रत्येक पेशंटमध्ये काही अंशी वेगवेगळे सिम्पटम दिसत होते. आणि म्हणून या टायफस फीवरची एंटायर कंप्लीट इमेज तयार करण्यासाठी सर्व रुग्णांचे सिम्पटम्सला एकत्र करून किंवा किमान अनेक रुग्णांच्या लक्षणांचा समूहातूनच त्या आजाराचे पोर्ट्रेट तयार करणे शक्य झाले. म्हणजे जे आपण जिनस एपिडेमिक शोधतो कसं ते सर्वांना माहिती आहे, त्याची त्याच पद्धतीने शोधली गेली व नंतर त्या आजारासाठीची 2 स्पेसिफिक रेमेडीज ब्रायोनिया आणि रस्टॉक्स शोधल्या गेल्या, ज्यांनी संपूर्ण एपिडेमीला बरे केले आणि त्यांनी म्हणजे त्या 2 रेमेडीजनी स्वतःला प्रत्येक रुग्णात उपयुक्त सिद्ध केले, जरी मग त्या प्रत्येक पेशंटचे लक्षणे काही प्रमाणात वेगवेगळे होते. जसे काही त्या प्रत्येकात वेगवेगळा आजार होता. म्हणजे काय, ती जीनस एपिडेमिकस सर्व पेशंटला बरं करण्यात यशस्वी ठरली आणि जरी त्या पेशंटमध्ये ते सिम्पटम्स वेगवेगळे होते. म्हणजे सरांनी इथं काय सांगायचंय का, तुमच्या प्रत्येक पेशंटमध्ये हजारो आजार आहेत आणि हे हजारो आजारांमध्ये लक्षणं तर हजारो सापडतील, परंतु एक प्रकारे सरांनी या 48 रेमेडीज म्हणजे त्या मायाझमचे जीनस एपिडेमिकस शोधून ठेवलेले आहेत आणि ह्या रेमेडीज मधूनच आपण उपचार केला तरच ते क्रोनिक डिसीजेस बरे होणार आहेत. याच्या बाहेरून ट्रीट करायला गेलं तर 100% तुम्ही तो आजार बरा करू शकत नाही. इथपर्यंत कळलं? काही शंका असेल तर डिस्कस करू. बघा करा म्हणजे सर कंटिन्यू, कोणाला शंका नाही वाटत. ओके, बघा म्हणजे याच्यातून आहे ना, सरांनी एखादी गोष्ट एक्सप्लेन करताना किती छान. आता इथं टायफस फीवरचं कसं एक ग्रुप ऑफ डिसीजेस आहे, तो कसा मी ब्रायोनिया आणि रस्टॉक्सने बरा केला, बरोबर आहे की नाही. मग तरी त्या प्रत्येक पेशंटचे सिम्पटम्स वेगळे होते, पण त्या 2 स्पेसिफिक रेमेडी शोधण्यात यशस्वी झालो. तसंच हा सोरा इतका मोठा डिसीज आहे, त्याच्यासाठीच्या मला स्पेसिफिक रेमेडी शोधायच्या होत्या, जे प्रिव्हियस मध्ये आधीच हिअरिंग सरांनी आणि त्यांनी सांगितलं होतं का त्या आजाराला बरा करण्यासाठी वेगळ्याच रेमेडी लागणार होत्या, हे सरांच्या लक्षात आले होते. म्हणजे काय, त्याच्या स्पेसिफिक रेमेडी जे त्या वापरल्याशिवाय तो मायाझम बरा होणार नव्हता. 23 यातून मला हेच म्हणायचे आहे की लार्जर स्केलवर विचार केला तर सोरा हाच या सर्व क्रोनिक मेलेडीचा फंडामेंटल डिसीज आहे, म्हणजे पाया आहे. जे आजार वरवर बघता एकमेकांपासून भिन्न वाटतात, परंतु वास्तव तसे नाही. आणि हे आपल्याला सहज दिसते जेव्हा त्या आजाराचे कॉमन सिम्पटम्स वरती लक्ष देऊन जर आपण एक स्पेसिफिक रेमेडी दिली, तर त्या एकाच रेमेडीने ते सर्व आजार बरे होतात. म्हणजे बघा, आपण जीनस एपिडेमिक कसं काढायचं शिकलो ना, तसं या मायाझमचे जर कॉमन सिम्पटम्स जो सरांनी तो डाटा दिलेला आहे, सिम्पटमची लिस्ट दिलेली, ही कॉमन सिम्पटम्स आहे. या अनुषंगाने जर एखादी स्पेसिफिक रेमेडी आपण जर शोधली आणि दिली, तर निश्चित तो आजार त्या रेमेडी बरा करण्यात यशस्वी होतील, असं सरांना म्हणायचंय. पॅराग्राफ नंबर 24, मानवजातीतील सर्व क्रोनिक डिसीजेस, अगदी जे आजार विकृत उपचाराने ॲग्रोवेट केलेले नसले तरी देखील त्या आजारात इतकी चिकाटी आणि स्थिरता असते की ते जर मेडिसिनल आर्टने पूर्णपणे बरे केले नाहीत, म्हणजे जर हाफ क्युअर ठेवले, तर ते वर्षानुवर्षे वाढतच जातात त्या मानवाच्या लाईफ टाईम मध्ये आणि ते आजार रोबस्ट कन्स्टिट्यूशन असलेल्या व्यक्तीच्या ताकदीने देखील कमी केले जाऊ शकत नाही. म्हणजेच ते स्वतःहून कधीही निघून जात नाही, तर ते वाढत आणि ॲग्रेवेटेड जातात त्या पेशंटच्या मृत्यूपर्यंत. म्हणून त्या सर्व क्रोनिक डिसीजेसला कोणत्या तरी मायाझमचे फाउंडेशन असणार, जेथून त्यांचा उगम झालेला आहे व जेथून त्यांचे ह्युमन ऑर्गॅनिझम मध्ये अस्तित्व तयार झाले व ते दिवसेंदिवस वाढत जाते. म्हणजे काय, जर क्रोनिक डिसीजला तुम्ही जर स्पेसिफिक रेमेडीने बरं नाही केलं, तो दिवसेंदिवस हाफ क्युअर जर ठेवला तर तो वाढत जाणार आहे. मग तुमचं कॉन्स्टिट्यूशन कितीही स्ट्रॉंग असलं तरी तुम्ही मृत्यूच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही त्यातून मुक्त होऊ शकत नाही. 25 युरोपात आणि इतर खंडामध्ये देखील आतापर्यंत केलेल्या सर्व इन्व्हेस्टिगेशन मधून 3 क्रोनिक मायाझम सापडले आहेत व त्यांच्यापासून तयार झालेले सर्व आजार लोकल सिम्पटमच्या रूपात स्वतःला प्रदर्शित करतात. इथं सर त्या मायाझमचे लोकल सिम्पटम्स सांगतात आणि त्यापासूनच सर्व आजार जरी नाही म्हटले तरी मोस्ट ऑफ द डिसीजेस हे फर्स्ट सिफिलिस, ज्याला विनरल शँकर डिसीज असे देखील म्हणतो,
नंतर सायकोसिस म्हणजेच फिगवर्ड डिसीज आणि शेवटी असा क्रोनिक डिसीज जो इच इरप्शनचा पाया आहे, दॅट इज द सोरा, ज्याला मी सर्वप्रथम ट्रीट केले पाहिजे, कारण तो सर्वात इम्पॉर्टंट आहे. मगाशी जे म्हणलो ना का सर्वप्रथम याला ट्रीट केलं पाहिजे कारण तो सर्वात वास्ट आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे. पॅराग्राफ 28, सोरा इज द मोस्ट एन्शियंट मोस्ट, आता बघा इथे आहे ना तो सर्वात प्राचीन कसा आहे हे सांगण्यासाठी सर एक्सप्लेन करतात. सोरा इज द मोस्ट एन्शियंट मोस्ट युनिव्हर्सल, म्हणजे काय सर्व जग ते व्यापलेलं आहे म्हणून त्याला युनिव्हर्सल म्हणले. मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे सर्वात घातक आहे, कारण की इतके सारे आजार त्या एकाच मायामुळे झालेले आहे. आणि तरी देखील मोस्ट मिस ॲप्रेंडेड म्हणजे काय चुकीच्या पद्धतीने समजून घेतलेला, म्हणजे काय त्याला समजण्यात आपल्या सर्वांची चूक झालेली आहे. क्रोनिक मायझमेटिक डिसीज आहे, म्हणजे काय सोरा हा मोस्ट एन्शियंट मोस्ट युनिव्हर्सल आणि मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह आहे ज्याच्यामुळे हजारो वर्षापासून मानवजातीची डिस्फिगरमेंट आणि मानवजातीचा छळ होतो आहे. आणि जो मागच्या शतकांमध्ये हजारो इन्क्रेडिबल ॲक्यूट आणि क्रोनिक डिसीजची मदर बनला आहे, म्हणजे काय आई बनला आहे, ज्यापासून संपूर्ण सिव्हिलाइज्ड ह्युमन रेस या पृथ्वीवरील जास्त आणि जास्त बाधित होत आहे. म्हणजे काय ह्या एकमेव मायाजामुळे हे सर्वचे सर्व मानवजात हजारो वर्षांपासून बाधित होत आहे. पॅराग्राफ 27, सोरा हा आपणास माहित असलेल्या मायाझमेटिक डिसीजेस पैकी सर्वात जुना आहे. जसे सिफिलिस आणि सायकोसिस बऱ्याच होण्यास अवघड आहेत, तसाच सोरा देखील आहे. म्हणूनच तो सर्वात दीर्घायुष्य माणसाच्या शेवटच्या श्वासापर्यंत देखील एक्सटिंग्विश म्हणजे नाहीसा होत नाही. म्हणजे काय एखादा मनुष्य जर 90 वर्ष जगला तरी त्याला जर आपण अँटीसोरिक ट्रीटमेंट दिली नाही तर त्याच्यामध्ये सोरा शेवटपर्यंत टिकणार आहे. जर तो थरोली क्युअर केलेला नसला तर, आणि अगदी रोबस्ट कॉन्स्टिट्यूशन देखील त्याला स्वतःहून नष्ट करू शकत नाही. सोरा किंवा इच डिसीजेस हा ओल्डेस्ट सर्वात जुना आणि मोस्ट हायड्राइडेड म्हणजे काय कॉम्प्लेक्स अँड डिफिकल्ट टू रिझॉल्व बिकॉज इट हॅज मेनी इंटरकनेक्टेड पार्ट्स ऑफ एस्पेक्ट्स, म्हणजे काय तो इतका मोठा असतो आणि इतका कॉम्प्लिकेटेड असतात का त्याला खूप साऱ्या शाखा असतात, त्याच्यामुळे त्याला डील करणे आणि त्याची फोड करणे कॉम्प्लेक्स असते. म्हणून सरांनी सोराला हायड्राइडेड असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला हायड्राइडेड ऑफ ऑल क्रोनिक मायझमेटिक डिसीजेस असं सरांनी म्हटलेलं आहे. पॅराग्राफ 28, अनेक हजारो वर्षांमध्ये ज्याने मानवजातीला त्रास दिला असेल, कारण अत्यंत प्राचीन लोकांचा इतिहास जरी आपण शोधत गेलो तरी आपण या मायादमच्या ओरिजिन पर्यंत पोहोचत नाही. म्हणजे आपल्याला ज्ञात असलेल्या जो बी इतिहास आपण खोदून काढला, किती बी प्राचीन इतिहासात जरी गेलो तरी सोराकडून स्टार्ट झाला ना हे आपल्याला समजत नाही. किती तुमचे स्मारक शोधले तरी आपल्याला त्याचा सोराचा उल्लेख सापडतो, पण त्याचा ओरिजिनल कुठून आला हे सापडत नाही. म्हणजे तो इतका प्राचीन आहे. त्याने त्याचे पॅथॉलॉजिकल मॅनिफेस्टेशन खूप जास्त प्रमाणात वाढवले आहेत. इतक्या लाखो जीवामध्ये इतक्या अनेक वर्षांमध्ये त्याच्या डेव्हलपमेंटच्या दरम्यान त्याची सेकंडरी सिम्पटम्स इतके वाढले की त्यांना मोजता देखील येणार नाही. म्हणजे सोराचे सिम्पटम्स इतके जास्त आहेत की आपण त्याला काउंट करू शकत नाही. यातूनच त्याची व्याप्तीचे स्पष्टीकरण भेटते. आणि आपण जर विकृत वैद्यकीय प्रॅक्टिसमुळे तयार झालेले आजार किंवा किकसिल्वर, शिसे, आर्सेनिक इत्यादींच्या हानिकारक वापराने तयार झालेले आजार, ज्यांना 100 असे प्रॉपर नामकरण म्हणजे जे आर्टिफिशियल क्रोनिक डिसीज आहे, जे मेडिसिनल डिसीज आहे, असे 100 आजार आहेत ज्यांना ते वेगवेगळं नामकरण केलेलं होतं ते, आणि सिफिलिस आणि सायकोसिसमुळे तयार झालेले आजार वगळले तर राहिलेले सर्वचे सर्व नॅचरल क्रोनिक डिसीज त्यांना कुठले नाव असो किंवा नसो त्या सर्वांचा खरा ओरिजिन सोराचा आहे. म्हणजे काय सिफिलिस आणि सायकोसिसचे जे आजार मूळ आजार आणि जे इतर जे 100 डिसीजेस आहेत जे आपण ॲलोपॅथिक ट्रीटमेंटमुळे आर्टिफिशियल क्रोनिक डिसीज तयार झाले ते सोडले तर जेवढे नॅचरल क्रोनिक डिसीज आहे ते हजारो असू शकतात, ज्यांचं आपल्याला नामकरण करता आलं नाही तरी देखील ते सर्व सोरा आहे असं सर सांगतात. 29चा पॅरा स्टार्ट द ओल्डेस्ट पासून चालू होतो आणि इसेन्शियली द सेम या नावाने संपतो. इतिहासातील सर्वात जुनी स्मारक, आता तो जुना कसा आहे सर सांगतात, सरांना कुठून कळलं सोरा किती जुना आहे. इतिहासातील सर्वात जुनी स्मारके जी आपल्याकडे आहेत ते देखील दर्शवितात की सोराची त्या काळातही चांगली डेव्हलपमेंट झालेली होती. आता याचं उदाहरण देताना सर आहे ना इस्रायल मध्ये जातात. मोजेस म्हणजे काय 3400 वर्षापूर्वी अशा अनेक, आता जे हे मोजेस आहे ना तिथे एक स्टार आहे त्याच्या खाली फुटनोट आहे, ते फुटनोट मध्ये ना
ती फुटनोट पहिले घेतो म्हणजे तुम्हाला या पॅराचा अर्थ कळेल. तिथे ना लेविटिकस म्हणजे काय, हे लेविटिकस ना हा धर्मग्रंथ आहे कोणाचा, ज्या इस्रायली धर्मग्रंथ आहे, त्याला हिब्रू बायबल म्हणतात, हिब्रू बायबल. आणि त्याची स्थापना किंवा त्याचं लिखाण कधी झालं होतं, इसवी सन पूर्व 1445 ते 1400 दरम्यान. म्हणजे काय, आता बघा आपण इसवी सन काउंट करतो आपण, आता 2000 प्लस चालू आहे, त्याच्या आधी 1400 म्हणजे किती झाले, 3400, बरोबर नाही. त्या धर्मग्रंथामध्ये सुद्धा लेप्रसीचा उल्लेख आहे, म्हणजे लेप्रसी म्हणजे चीच आणि तोच सोरा, म्हणून सर सांगतात तिथे सुद्धा सोरा होता. तर त्याच्या आधी कधीपासून होता हे माहित नाही, पण आपल्याला ज्ञात असलेलं हेच पुस्तक आहे आणि याच्यात सुद्धा सोराचा उल्लेख आहे. लेविटस पुस्तकात, ते पुस्तक कशा संदर्भात आहे, देवाने मोजे म्हणजे कोण, जसं येशू ख्रिस्त होता बायबलमध्ये, तसं इस्रायलांमध्ये हा एक संत होता, देवदूत होता. त्याने हे ते जे मांडलंय ना, तिचा तो धर्मग्रंथ आहे त्यांचा, त्याच्यामध्ये ते अध्याय आहे, त्याच्यामध्ये लेप्रसीचा उल्लेख आहे. तर या पुस्तकात देवाने मोजोला दर्शन मंडपात देवाच्या उपस्थितीत येण्याचे आमंत्रण दिले आहे. या पुस्तकातील प्रतिकात्मक विधी इस्रायल आणि देवासाठी शांतीने एकत्र राहण्याचा मार्ग दाखवतात. म्हणजे इस्रायल लोकांच्या धर्मग्रंथामध्ये कोणताही धर्मग्रंथ शांत वृत्तीने कसं राहायचं हे शिकवतो, त्यात ती शिकवण होती. या पुस्तकात 13व्या अध्यायात तसेच 21व्या अध्यायात टोटॅलिटी ऑफ लेप्रसी बद्दल सांगितले आहे व यात आपण संपूर्णपणे कुष्ठरोगी आहोत. आपण ज्या अशुद्धतेत जन्मलो आहोत त्याचा प्रत्येक पैलू कुष्ठरोगाचा आहे असा उल्लेख केला आहे. म्हणजे काय, ज्या लोकांना, म्हणजे बघा त्या काळात कुष्ठरोगी पेशंट होते आणि जे त्यावेळेस तर काय डिसीजेस बद्दल माहीत नसणार 34 वर्षापूर्वी, तर त्याला काय आपण समजायचे, किंवा तो जो देवदूत होता तो काय सांगायचा का, हे तुम्हाला पापाची शिक्षा आहे आणि जर तुम्हाला खरंच त्या देवाची प्रार्थना करायची असेल तर तो प्रार्थना करणारा असा निर्मळ असावा का त्याला तो कुष्ठरोग झालेला नसावा, असा त्या 13व्या अध्यायात उल्लेख आहे. म्हणून सर इथं सांगताय की मोजसने 3400 वर्षापूर्वी, आता मी परत त्या पॅराग्राफ मध्ये आलोय, हे मी ते सर्च केलेलं बोललोय, आता ओरिजिनल पॅरामध्ये असं आहे, मोजोने 3400 वर्षापूर्वी अशा अनेक प्रकारांकडे लक्ष वेधले होते, म्हणजे जे धर्मग्रंथात म्हटलेलं आहे त्या लेप्रोसी बद्दल. त्यावेळी आणि नंतर इस्रायली लोकांमध्ये या आजाराने शरीराच्या बाह्य भागांनाच आपले प्रमुख स्थान म्हणून ठेवले होते. म्हणजे काय, त्यावेळेस सोरा फक्त बाह्य भागात होता, तो काही इंटरनल डिसीज नव्हता, कारण त्यावेळेस असं काही तो आजार खराब केलेला नव्हता एक्सटर्नल ऍप्लिकेशन लावून. आपले प्रमुख स्थान ठेवले होते असे दिसते. हे देखील सत्य आहे की हा आजार अशिक्षित ग्रीस, नंतर अरेबिया म्हणजे अरबस्थानात आणि शेवटी मध्ययुगात युरोपातही प्रचलित झाला. म्हणजे काय, सगळ्यात पहिले तो लेप्रसीचा आजार 3400 वर्षापूर्वी ग्रीसमध्ये होता, आपलं इस्रायलमध्ये होता, त्याच्यानंतर तो ग्रीसमध्ये आला, नंतर अरबस्थानात आला आणि नंतर मध्ययुगात युरोपात आला. मध्ययुग म्हणजे काय, कोणाला सांगता येईल का? इथं आता पुढे बऱ्याच ठिकाणी मध्ययुगाचा उल्लेख होतो. मध्ययुग म्हणजे काय, तर मध्ययुग म्हणजे काय, 5वं शतक म्हणजे 5th सेंचुरी ते 15वं शतक, 15th सेंचुरी म्हणजे इसवी सन 500 ते 1500 जो काळ आहे ना त्याला मध्ययुग म्हणतात, मिडल एज असं. आणि मध्ययुगात बरीचशी डेव्हलपमेंट झाली सोराची युरोपामध्ये. म्हणजे मध्ययुगात तो जो सोरा आहे किंवा ती लेप्रसी मध्ययुगात त्याचा संसर्ग युरोपियन लोकांना झाला. तो कसा आला ते सांगतात. लेप्रसीच्या कमी किंवा जास्त मॅलेरियल प्रकारांना वेगवेगळ्या राष्ट्रांनी वेगवेगळी नावे दिलीत. तोच सोराचा एक्सटर्नल सिम्पटम होता. तो जो लेप्रसी होता त्या काळातला तोच खरा सोराचा ओरिजिनल, जो जसं सिप्लिसचं कसं शँकर आहे किंवा फिगवटचं कसं आपलं सायकोसिसचं कसं फिगवट आहे, तसं तो लेप्रोसी त्या 3400 वर्षापूर्वी जो सिम्पटम होता तो ओरिजिनल सोरा होता, बरोबर नाही. तोच सोराचा एक्सटर्नल सिम्पटम होता, ज्याने म्हणजे लेप्रोसीने शरीराच्या बाह्य भागांना अनेक प्रकारे विकृत केले. त्याच्या वेगवेगळ्या नावांशी आपले काही देणे घेणे नाही. म्हणजे काय, प्रत्येक राष्ट्राने त्याला वेगळं नाव दिलेलं असतं तर त्याच्याशी आपल्याला काही देणे घेणे नाही आणि त्याने आपल्याला काही फरक देखील पडत नाही, कारण या सर्वांमध्ये विचित्र प्रकारचे ईच इरप्शन हे नेहमीच सारखेच राहिलेले. म्हणजे काय, त्याला जरी वेगवेगळे नाव दिले गेले तर त्याचे सिम्पटम तेच होते, त्याचे इरप्शन ते एकाच प्रकारचं होतं आणि ते ईच इरप्शन सगळीकडे सारखंच होतं. पॅराग्राफ 30, मध्ययुगात युरोपमध्ये अनेक शतके घातक इरिसिप्लस. आता मध्ययुगात म्हणजे मी मागे सांगितलं 500 ते इसवी सन 500 ते 1500चा काळ आहे. त्यावेळेस युरोपमध्ये ना इरिसिप्लस च्या रूपामध्ये ना
सोरा पसरलेला होता 13व्या शतकात. ज्याला त्या इरिसिपिलसला आपण सेंट अँथनीज फायर असे देखील म्हणतो. 13व्या शतकात आता तो कसा आला? 13व्या शतकात परतणाऱ्या धर्मयुद्धकर्त्यांनी परत आणलेल्या कुष्ठरोगाद्वारे त्याने म्हणजे सोराने पुन्हा कुष्ठरोगाचे स्वरूप प्राप्त केले. म्हणजे काय, 13व्या शतकाच्या आधी युरोपमध्ये जो सोरा किंवा जे इरप्शन होतं ते इरिसिपिलसच्या स्वरूपात होतं. परंतु 13व्या शतकामध्ये जे धर्मयुद्ध करते जे इकडून तिकडे गेले ना, त्यांनी ऑलरेडी त्यांना ते लेप्रोसीचे इन्फेक्शन होतं, त्यांनी ते युरोपमध्ये प्रचलित केलं आणि पसरून दिलं. आणि युरोपमध्ये पूर्वेपेक्षाही तो जो सोरा इरिसिपिलच्या रूपात होता तो आता लेप्रोसीच्या रूपात खूप जास्त प्रमाणात पसरला. आणि त्याचं उदाहरण काय आहे का, त्याचा उल्लेख 1226 मध्ये फ्रान्समध्ये कुष्ठरोग्यांसाठी 2000 घरे तयार केली गेली होती. म्हणजे फक्त एकट्या फ्रान्समध्येच त्याचे 2000 घरे, म्हणजे त्यात किती कुष्ठरोगी असतील, किती प्रमाणात तो वाढला होता याचा तुम्हाला उल्लेख सापडतो. तरी आता या भयानक स्वरूपात उद्रेक झालेल्या या सोरा रोगाला किमान बाह्य स्वरूपात कमी करण्यासाठी, आता बघा हे झालं लेप्रसी, म्हणजे साधारणतः 13व्या-14व्या शतकापर्यंत हे सोरा लेप्रसीच्या स्वरूपात होता. परंतु नंतरच्या शतकात काय झालं, पुढचे 2-3 शतक आहे ना, युरोपातील लोक आणि बाकीच्या लोकांमध्ये ना सुधारणा झाली, विकास झाला आणि त्याच्यामुळे ते ना काही गोष्टी ते बदलत गेले आणि मग त्या लेप्रोसीचं रूपांतर जे आत्ताचा आपला सोरा आहे त्याच्यात कसं घडलं हे सर सांगत्या. या उद्रेक झालेल्या या सोरा रोगाला किमान बाह्यरूपात कमी करण्यासाठी, म्हणजे काय, त्याचं जे बाह्य रूप एकदम कुरूप होतं, विद्रूप होतं, त्याला कमी करण्यासाठी, त्याचं एक्सटर्नल एलिव्हेशन करण्यासाठी स्वच्छतेसाठी उपयुक्त असलेले साधने जे पूर्वेकडील धर्मयुद्धकर्त्यांनी आणले होते, जे की पूर्वी युरोपमध्ये अज्ञात होते, जसे की कॉटन, लिनन. म्हणजे काय, त्याच्या आधी कॉटन किंवा लिननचा युरोपमध्ये वावर नव्हता, परंतु जो पूर्वेकडून युद्धकर्ते आले त्या लोकांनी युरोपमध्ये ते कॉटन आणि लिनन आणले. तसेच गरम आंघोळीचा परत परत वापर म्हणजे वॉर्म बाथचं ऍप्लिकेशन वापरायला सुरुवात केली. या दोन्ही माध्यमांद्वारे म्हणजे शर्ट्स आणि वॉर्म बाथमुळे, तसेच उत्कृष्ट आहार म्हणजे आहारात सुधारणा झाली लोकांमध्ये आणि चांगले राहणीमान व जीवनमान जे की त्यांच्यातील उत्पादन वाढीमुळे त्यांना प्राप्त झाले होते. या सर्व सवयीमुळे अनेक शतकांच्या कालावधीत सोराच्या बाह्य भयावतेला अखेर इतके नियंत्रण मिळाले की 15व्या शतकाच्या अखेरीस ते फक्त सामान्य खाज सुटण्याच्या स्वरूपात दिसून आले. म्हणजे काय, जे लेप्रसीचे इरप्शन होतं ते पुढच्या 13व्या, 14व्या आणि 15च्या पुढच्या 3 शतकांमध्ये त्याच्यावरती व्यवस्थितपणे वॉर्म बाथ, हायजीन, कपड्यांचा वापर इतकं सगळं केल्यामुळे त्याचं कॉन्टॅक्ट कमी होत गेला आणि त्याचं जे खराब स्वरूप होतं ते कमी कमी होत होत फक्त इच म्हणजे खाज सुटण्याच्या स्वरूपातच राहिलं होतं 15व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत. त्याच वेळी म्हणजे 1493 मध्ये जेव्हा लेप्रसी कमी कमी होत गेली आणि सोरा फक्त इचच्या स्वरूपात राहिलं, त्यावेळेस 1493 मध्ये दुसरा मायाजम डोकं वर काढत होतं, त्याला आपण सिफिलिस म्हणतो, त्याचे भयानक स्वरूप दिसायला लागले. म्हणून मागाशी जे सरांनी म्हटलं ना का सिफिलिस बद्दल बऱ्याच जणांना म्हणजे होमिओपॅथीच्या आधीही माहित होतं, परंतु सोराबद्दल ज्ञान नव्हतं. कारण 1493 पासून सिफिलिस हा डॉमिनंट मायाजम बनत गेला आणि सोरा हा लॅटंट बनत गेला. त्याचे सेकंडरी मॅनिफेस्टेशन भरपूर झाले, परंतु जे लेप्रसी आणि ते जे स्किन डिसीजेस होते लेप्रसीचे ते दिसणे बंद होऊन गेले. म्हणून आता सर्वांचे लक्ष सिफिलिसकडे गेले. 31 अशाच प्रकारे हे इरप्शन म्हणजे लेप्रसी एक्सटर्नली कमी झाले, कॉमन इचच्या स्वरूपात विकसित देशांमध्ये आणि ते त्वचेवरून सहजपणे कुठल्या तरी पद्धतीने काढणे सुरू झाले. म्हणजे इथून पुढे म्हणजे 15व्या शतकाच्या सुरुवातीपासून मग त्याला ते आता त्वचेवरतून बाहेर काढण्याची म्हणजे एक्सटर्नल ट्रीटमेंट करण्यास सुरुवात झाली. सहजतेने कुठल्या तरी पद्धतीने काढणे सुरू झाले व तेव्हापासून त्यासाठीची मेडिसिनल एक्सटर्नल ट्रीटमेंटची सुरुवात झाली 15व्या शतकाच्या शेवटी. विशेष करून मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांमध्ये ते फॅड तयार झालं का असं काही इच इरप्शन असेल तर एक्सटर्नली ट्रीट करायचं. थ्रू कशाने ते थ्रू बाथ्स, वॉशेस आणि ऑइंटमेंट्स ऑफ सल्फर आणि लीड आणि बाय प्रिपरेशन ऑफ कॉपर, झिंक आणि मर्क्युरी. आणि या सगळ्यांनी सोराचे एक्सटर्नल मॅनिफेस्टेशन क्विकली सप्रेस होत होते आणि म्हणून आता मोस्ट ऑफ द केसेस मध्ये मग ते मुले असो किंवा प्रौढ इच इन्फेक्शनची हिस्ट्री नेहमीच अनडिस्कवर्ड राहते. म्हणजे काय, म्हणून हे सगळ्या पद्धतीने ते इच इरप्शन डिस्ट्रॉय करण्यात आलं. म्हणून आताच्या म्हणजे सरांचा जो काळ होता 1823च्या याच्यात त्यांना ते इच इरप्शन शोधण्यात किंवा इच इरप्शन त्या
सर्व डिसीजचं कॉज आहे हे शोधण्यामध्ये वेळ गेला. म्हणजे आपण इथपर्यंत आलोय की सोराचे मॅनिफेस्टेशन आधी प्राचीन काळात कसे होते आणि मग तो ईच इरप्शन म्हणजे साध्या पश्चिल पर्यंत कसा आला आणि मग त्याला आता इथवर आलोय का आता त्याला एक्सटर्नली लोक 15व्या शतकाच्या सुरुवातीला आपल्या 15व्या शतकाच्या शेवटी एक्सटर्नली ट्रीट करायला लागले. म्हणजे 15वं शतक संपलं, 16व्या आणि 17व्या म्हणजे 200 वर्ष सोराला एक्सटर्नली ट्रीट करत गेले आणि ह्या पुढच्या 200 बघा पूर्ण 16वं शतक, 17वं शतक, सरांचा जन्म 1755 ते 1823 म्हणजे ते परत शतक म्हणजे 3 शतके ह्या स्वराला एक्सटर्नली ट्रीट केलं गेलं आणि ह्या 3 शतके जे एक्सटर्नली ट्रीट केलं गेलं ना त्याच्यामुळं सेकंडरी स्वरा म्हणजे त्याचे सेकंडरी सिम्पटम्स वाढत गेले आणि मग हे जेवढे मागाशी मी 22व्या पॅराग्राफ मध्ये जेवढे आजार वाचून दाखवले त्यांची निर्मिती होत गेली आणि मग पुढे त्याला ट्रीट करताना एक्सटर्नल ट्रीट केल्यामुळे हे सर्व आजार कसे कॉम्प्लिकेट होत गेले हे पुढे सर डिस्कस करता. इथपर्यंत कळलं सर्वांना? ते आपण पुढच्या सेशन मध्ये घेणार आहे. पुढचा इथपर्यंत काही कळलं नसेल ते विचार. कोणीतरी अनम्यूट करा. कळलं तरी सांगा, नाही कळलं तरी सांगा, फास्ट झालं की ते सांगा. बरं, ही इन्फॉर्मेशन नवीन वाटली का? किमान आतापर्यंत बरेचसे लोक सिनियर पण असाल, पण हे जे मायाझम बद्दलचं जेवढं आता आपण बोललोय हे अशा पद्धतीने सोरा डेव्हलप झाला हे नवीन वाटलं का तुम्हाला? म्हणजे असं कधी ऐकलं होतं का? ग्रीक वर्ड पासून लेप्रोसी पासून खरा स्वराचे पहिले मॅनिफेस्टेशन कसे होते आणि मग तो पच्चुल कसा आला, प्रिमिटिव्ह इज कसे आले ते तर पुढे आहे अजून, परंतु लेप्रोसी हाच जो सर्वात पहिले स्वरा होता हे नवीन आहे ना आपल्याला. कळले असेल तर आपण जनरल डिस्कशन करू. काहीतरी सांगा, म्हणजे मेसेज टाईप केला तरी चालेल. आता या सेशन कसं सर म्हणजे मेसेजेस आलेले आहेत. नाईस एक्सप्लेनेशन, न्यू इन्फॉर्मेशन. हो सर, गुड एक्सप्लेनेशन, खूपच छान माहिती सर, अशा आलेल्या आहेत. ओके. आपण 31 पॅराग्राफ संपवले. इथून पुढे कसं आहे, मी स्टार्टला सांगितलं का हे बुक आहे ना सर्व पॅराग्राफ नुसार आहे, म्हणजे इतकं लेंथी आहे तसं दिसायला किंवा ओव्हरऑल पाहायला फार सोपं जातं, असं की काय ते 150 पानं असेल, परंतु 150 पानं संपायला तुम्हाला कळेल का आता हे तिसरं सेशन आहे. ज्यांच्याकडे बुक असेल ना हा 31वा पॅराग्राफ किती पेज वरती कोणीतरी सांगतं का मला? पेज नंबर 10 काय आहे पेज त्याचा? वर आहे सर. हा 10 बघा, तर आपण आत्ताशी 10 10 पानं संपून संपवली. 11 ला आहे. हा. हा, तर 10 पेजेस संपवण्यात यशस्वी झालोय. 30 पॅरा आहे. अशा पद्धतीने 155 पॅरा आहे. त्यात नशिबाने अजून अशा मोठ्या फुटनोट्स नाही आल्या. आता पुढे जाऊन आहे ना सर, जे ओल्ड फिजिशियनने आता सोरा इच इरप्शन सप्रेस केल्याने काय होतं आणि मग त्याच्यानंतर हे सेकंडरी सिम्पटम्स कसे तयार होतात, मग आजार इरप्शन म्हणजे एक्सटर्नली दाबणे किती घातक आहे याचे एक्सप्लेनेशन देण्यासाठी सर आहे ना 97 ऑब्झर्वेशन्स ते कोणाचे ओल्ड फिजिशियनच्या ओल्ड लोकांचे जे 97 ऑब्झर्वेशन्स आहे, म्हणजे ते काय ट्रीट केलेल्या केसेस आहे, म्हणजे तिथं इच आणि सोराचं आणि सोरानंतर झालेले सेकंडरी मॅनिफेस्टेशन आणि मग ते कॉम्प्लिकेट होऊन पेशंट कसे डेथ झाले असे 97 ऑब्झर्वेशन्स आहे. ते बहुतेक 97 ऑब्झर्वेशन घ्यायला मला एक सेशन जाईल. अशा बऱ्याचशा गोष्टी काही फुटनोट जवळजवळ 3-3 पानाच्या आहे. जेव्हा सर पुढे हेच तर इंट्रोडक्शन आहे स्वराचं. पुढे जाऊन सायकोसिसची ट्रीटमेंट, सिप्लेसची ट्रीटमेंट त्या छोट्या आहे. बट ज्यावेळेस स्वराची ट्रीटमेंट चालू करतो त्याच्यामध्ये फुटनोट्स फार मोठ्या आहे. सल्फरची ट्रीटमेंट कशा पद्धतीने करायची, सल्फर कधी द्यायचा, बाकीचे अँटीसोरिक कसे वापरायचे हे फार डिटेल आहे. म्हणजे हे जरी फास्ट झालं तर ते माझ्या मते 10-10 पॅरा संपादक असं होऊन जाईल. म्हणजे याला कमीत कमी 5 ते 6 महिने आपल्याला
हे सर्व असं शांततेत घेतलं तर, आणि असं घेतलं तरच कळणार आहे. नाहीतर म्हणजे याच्यात आहे ना, लिंक लावायची असेल तर आपल्याला स्टार्ट टू एंड व्यवस्थित शांततेत बसून करायला लागणार आहे. जसं आम्ही ऑर्गनायझेशन केलं तसं. असं कुठले तरी इम्पॉर्टंट टॉपिक घ्या आणि बाकीचे सोडून द्या. असं केलं तर ते खूप समजणार नाही. जसं आज सांगितलं की लेप्रसी किंवा ते जो मोजे आहे किंवा ते लेविटस आहे, ते हिब्रू बायबल आहे, त्याचं उदाहरण सरांनी का दिलं? म्हणजे बघा, सरांनी सुद्धा या सगळ्या गोष्टी कुठून कुठून खोदून काढल्या नाही का? तिथपर्यंत गेले सर संशोधन करत. ते इरप्शन कुठून स्टार्ट झालं? ज्यावेळेस सरांना क्रोन डिसीज ट्रीट करताना ते इरप्शनची माहिती भेटत गेली. मग इरप्शन नक्की कधीपासूनच आहे हे शोधण्यासाठी त्या काळात किंवा आजपर्यंत माहिती असलेलं ते शेवटचं प्रूढ म्हणजे एखादा धर्मग्रंथ असेल तर ते प्रचलित आलेलं तेवढं एकच. त्याच्यानंतर इसवी सन चालू झाले, येशू ख्रिस्त चालू झाला. नंतर ते हे झालं. म्हणजे ते ते 3400 वर्ष जरी मागे गेलं तरी आपल्याला स्वरा दिसतोच आहे तिथे. मला मला आठवत नाही सर. मला ना रिसेंटली कोणीतरी कुठेतरी एकदा एक प्रश्न विचारला होता असा, की जर का आपण फंडामेंटल ऑफ ऑल कॉजेस जर का आपण मायाजमला म्हणत असू, म्हणजे तो सोरा असो नाही तर काही असो, येस तर याच्या अगोदर पण काहीतरी घडलेलं असेल ना. येस म्हणजे मायाजम जसं आता मागच्या लेक्चर पर्यंत इंट्रो मध्ये आपलं असं आलेलं होतं की ज्यावेळेला म्हणजे जगातला पहिली व्यक्ती ज्यावेळेला जन्माला आलेली असेल तर हिअरिंग ती सरांनी व्यक्ती सांगितलं. ते इनर्ट होती ना. हा. हो. मग मग त्याचं म्हणजे त्याचं करप्शन कुठून झालं, म्हणजे त्याच्यामध्ये सोरा कुठून आलेला असेल असं तिथपर्यंत. आज मला असं वाटतं की मला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. मला ती व्यक्ती आणि तो इन्सिडन्स आठवत नाही. आठवेल, मला आठवलं तर मी नक्की त्यांना भेटून किंवा फोन करून उत्तर देऊ शकतो आता, की हॅनेमन सरांनी हे कुठपर्यंत त्यांनी ती लेप्रसी शोधत नेऊन ते स्कल्पचर जे होते ते बघून आणि तिथून त्यांनी ते कनेक्ट केलेलं होतं असं. बरोबर. हे आणि मग हा सर. बोला ना. ही लेविटिकस हा वर्ड आहे ना, जेव्हा फुटनोट मध्ये आला ना, त्यावेळेस तो तो मोजो किंवा ते मला अंडरस्टँड होईना. त्याच्यानंतर मी ते गुगल केलं आणि मग ते तो धर्मग्रंथ आहे त्यांचा, तो जसा ख्रिश्चन लोकांचं बायबल आहे, आपली गीता आहे, मुसलमानांचं कुराण आहे, तसं त्या इस्रायली लोकांचा तो धर्मग्रंथ. त्याच्यामध्ये स्पष्टपणे 13व्या ते नंतर आहे ना, ते प्रत्येक अध्यायाचं जर आपण ओपन केलं ना, लेविटिकस 13 चॅप्टर किंवा 21 चॅप्टर, त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे पाप कसं होतं आणि पाप कोण करतं, त्याला शिक्षा कशी आहे, आणि मग त्या एक 13व्या याच्यामध्ये ज्याला लेप्रसी झालंय तो देवाची पूजा करण्यास सक्षम नाहीये. मग त्याला कुठलं पाप होतं त्याच्यामुळे त्याला झालंय. बट बट याच्यातून आता ते झालं ते धार्मिक दृष्ट्या, परंतु सरांना हे कळलं का ही जे अशा प्रकारची इरप्शन आहे, हा 100% त्यावेळेस पण सोरा असणार नाही का? म्हणजे सायंटिफिक विचार केला, डॉक्टरी भाषेत केलं तर ते काही ना काही कॉज आहे त्याचा. तो आजार आहे म्हणून ते होत होतं नाही का? आपण धर्माच्या नुसार केलं तर ते एक पाप आहे इथपर्यंत जाऊ शकतो. परंतु ॲज अ फिजिशियन सरांना हे नक्कीच कळलं का तो सोरा होता. आणि मग सोरा त्याच्याही पण आधी होता नाही का? त्याच्या पूर्वी कसा होता हे माहित नाही, पण तिथपर्यंत माहित होतं की लेप्रसीच्या रूपात आपल्याला सोरा दिसत होता 3400 सालाच्या आधी. बरं, आता एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट सर, की मी जसं गेल्या वेळी का पहिल्याच लेक्चरला तुम्ही माझ्यावर जबाबदारी टाकली होती की फी Yes. काय घ्यायची नाही घ्यायची तुमची, तर आम्ही तुम्हाला किती द्यायची तुमच्या घेण्याचा